आणि उपस्थित सर्व शिक्षकांचे मी सौ रश्मी भोसले मनपूर्वक स्वागत करते. आज आपण नवदुर्गा समितीच्या माध्यमातून शिक्षकांसाठी उपयुक्त आणि प्रेरणादायी उपक्रमांची एक नवीन मालिका सुरू करत आहोत. आणि यामध्ये नेटस्कूल आपला सक्षम सोबती आहे. सर्वप्रथम 15 जानेवारीच्या पहिल्या मीटिंगला आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानते. आणि तुमच्या सहभागामुळे या उपक्रमाला आज सुंदर सुरुवात मिळत आहे. आजचा आपला कार्यक्रम दीपस्तंभ शिक्षकांसाठी दिशादर्शक संवाद या अर्थपूर्ण संकल्पनेवर आधारित आहेत. शिक्षक हे समाजाचे दीपस्तंभ असतात आणि त्यांना दिशा, प्रेरणा व सहकार्य देणारा हा संवाद मंच आहे. आता मी विनंती करेन नवदुर्गा समितीच्या अध्यक्षा आदरणीय सौ आरती मोहन मॅडम यांनी नवदुर्गा आणि नेटस्कूल यांच्या कार्यपद्धतीबद्दल आणि या उपक्रमामागील उद्देशाबद्दल आपले विचार मांडावेत. आरती मॅम. धन्यवाद रश्मी मॅडम. नमस्कार, मी आरती मोहोळ, नेटस्कूल नवदुर्गा समितीचे अध्यक्ष डोंबिवली इथून. आजच्या या दीपस्तंभ शिक्षकांसाठी दिशादर्शक संवाद या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आजचे प्रमुख पाहुणे माननीय निलेश बागवे सर यांचे मी स्वागत करते. तसेच इथे उपस्थित असलेले नेटस्कूल प्रज्ञा अकॅडमीचे प्रभाकर मोरे सर, प्रज्ञा फाउंडेशनच्या सौ प्रज्ञा मोरे मॅडम, नवदुर्गा कमिटीच्या पदाधिकारी सहकारी आणि माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनी आपलेही या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. दीपस्तंभ म्हणजे काय, तर योग्य दिशा दाखविणारा, आणि हीच योग्य दिशा दाखवण्याचं काम गेली कित्येक वर्षे नेटस्कूल प्रज्ञा अकॅडमी करत आहेत. नेटस्कूल अकॅडमी हे एक मोठं कुटुंब आहे, ज्यामध्ये 95% महिला आहेत. यातील कित्येक महिला घरातूनच आपले क्लासेस वैदिक मॅथ्स आणि अबॅकसच्या स्वरूपात चालवत आहेत. नेटस्कूल प्रज्ञा अकॅडमी महिलांना आत्मनिर्भर बनवण्यापासून ते विविध उपक्रमात त्यांची ओळख निर्माण करून देत आहे. कित्येक महिलांनी स्वतःचे सेंटर चालवून आपले समाजामध्ये स्थान निर्माण केले आहे. याचे श्रेय फक्त आणि फक्त नेटस्कूल प्रज्ञा अकॅडमीला जाते, कारण सर्व शिक्षकांना सोबत घेऊन, एकमेकांना साथ देऊन, एकमेकांना ऊर्जा देऊन एकत्र काम करीत आहे. नेटस्कूल प्रज्ञा अकॅडमी एका कुटुंबातील प्रमुख व्यक्तीप्रमाणे सदैव सर्वांच्या पाठीशी असते. म्हणूनच आजचे हे युग डिजिटल मार्केटिंगचं असताना महिलांना बाहेरील जगाशी म्हणजेच नेटस्कूल डिजिटल मार्केटिंगशी ओळख करून दिली आहे. त्याही पलीकडे जाऊन नेटस्कूलने नवदुर्गा समितीची स्थापना केली आहे, ज्यामध्ये शिक्षकांचा वैयक्तिक तसाच व्यावसायिक विकास व्हावा हा त्या पाठीमागचा उद्देश. त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, समस्यांचं समाधान मिळावे, विविध कौशल्यासाठी त्यांना जागा मिळावी, यासाठी या नवदुर्गा समितीची स्थापना करण्यात आली आहे. एकत्र कमवू, एकत्र वाढू आणि एकत्रित विकसित होऊ या संकल्पांतर्गत नवदुर्गा समिती विविध उपक्रम घेऊन येत आहे. आणि त्यातीलच आजचे हे पहिले पुष्प म्हणजे आपले प्रमुख पाहुणे माननीय निलेश बागवे सर. ते एक व्यावसायिक चित्रकार, सुलेखनकार, ब्रँड तज्ज्ञ, व्यावसायिक मार्गदर्शक या नावाने ख्याती मिळवली आहे. आपल्या या प्रमुख पाहुण्यांनी आपल्या या आजच्या कार्यक्रमासाठी त्यांचा अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद आरती मॅम. आता मी नेटस्कूल प्रज्ञा अकॅडमीचे संस्थापक आदरणीय प्रभाकर मोरे सर यांना विनम्र विनंती करते, ते आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देतील, त्यांच्या उल्लेखनीय कार्यप्रवासाबद्दल माहिती देतील. सर्वप्रथम आपण त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाची झलक दाखवणारा एक व्हिडिओ एकत्र पाहूया. येस मॅम. करणारी आकर्षक कलाकृती, गाभा अक्षर, हे टी शर्ट्स, ही साडी
आई आणि वेद हा मध्य असलेल्या या फ्रेम्स, कोणत्याही नावातून साकारलेला गणपती, मेघदूताचं काव्य, या चित्रातली रंगसंगती, सगळंच अप्रतिम. निवडणूक प्रचारातल्या जाहिरात युद्धाविषयी संवाद साधण्यासाठी जाहिरात क्षेत्रातले तज्ज्ञ आणि सुलेखनकार निलेश बागवे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्या नेहमी ज्या जाहिराती दिसतात त्या आणि या निवडणुकी काळातल्या जाहिराती, या निवडणुकी काळातल्या जाहिराती इतरांपेक्षा कशा पद्धतीने वेगळ्या आहेत असं आपल्याला वाटतं? नक्कीच वेगळ्या आहेत. तुम्ही जसं म्हटलं की जाहिरातींचे आहे, तर या प्रश्नातच उत्तर आहे. कधी नव्हे त्या पहिल्यांदा आपल्याला या जाहिरातींचं युद्ध पाहायला मिळतंय. म्हणजे एका पक्षाची जाहिरात आली की दुसऱ्या पक्षाची जाहिरात, हल्ला आणि प्रतिहल्ला असा प्रकार आपल्याला हात जाणवतोय. कधी नव्हे ते तुम्ही बघाल तर या जाहिरातीमध्ये प्रचंड कल्पकता आपल्याला दिसून येते. आणि नमस्ते सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. खऱ्या अर्थाने आत्ताचा जो व्हिडिओ बघितला आपण, तर तो आमच्या एका टीचरने आपलं थोडंसं नाव समोर आल्यानंतर काही साईट्स गो थ्रू केल्या आणि त्याच्यातून हा व्हिडिओ बनवून मला पाठवला आणि तो मी सगळ्यांसमोर मांडलेला आहे. आदरणीय उपस्थित निलेश सर, जे आजचे आपले प्रमुख मार्गदर्शक लाभलेले आहेत, नवदुर्गा कमिटीच्या अध्यक्षा आरती मोड मॅम, नवदुर्गा कमिटीच्या सर्व सदस्य, प्रज्ञा फाउंडेशनच्या प्रज्ञा मोरे मॅम आणि उपस्थित सर्व नेट स्कूल परिवार येथील सर्व टीचर्स. खऱ्या अर्थाने आजच्या या दीपस्तंभ शिक्षकांसाठी दिशादर्शक संवाद या विशेष कार्यक्रमामध्ये सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शक आणि विचारांची नवी दिशा देणारे एक प्रमुख व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत, ज्यांच्या कार्याने मी जवळपास 13 पासून खूप प्रभावित आहे. म्हणजे मला वाटतं पहिली भेट आमची डोंबिवलीच्या स्टुडिओला मी सरांची घेतलेली होती. असे व्यक्तिमत्व निलेश बागवे सर आज डोंबिवलीमधून उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने निलेश सर म्हणजे केवळ एक ब्रँड तज्ज्ञ नाहीये, तर माणसातील क्षमता ओळखून त्याला ओळख निर्माण करून देणारे मार्गदर्शक आहेत. मुंबईसारख्या स्पर्धात्मक शहरात त्यांनी व्यावसायिक चित्रकार, सुलेखनकार, कंटेंट क्रिएटर, ब्रँड कन्सल्टंट, व्यवसाय प्रशिक्षक, मेंटर अशा विविध भूमिका अत्यंत यशस्वीरित्या निभावल्या आहेत. खऱ्या अर्थाने त्यांची आताची ओळख ब्रँड बॉन्ड या त्यांच्या संकल्पनेतून आजपर्यंत त्यांनी अनेक शिक्षक असतील, उद्योजक आहेत, कलाकार आहेत आणि व्यावसायिकांना खऱ्या अर्थाने मी कोण आहे याचं उत्तर शोधायला मदत केली. मी स्वतःचा ब्रँड कसा बनवू शकतो हे प्रत्यक्ष कृतीतून शिकवलं आहे सरांनी. निलेश सरांचं वैशिष्ट्य म्हणजे अवघड गोष्टी अतिशय सोप्या भाषेत सांगण्याची कला त्यांच्याकडे आहे. केवळ प्रेरणा न देता व्यवहार्य दिशा देण्याची सवय त्यांची आहे आणि समोरच्या व्यक्तीच्या ताकदीवर विश्वास ठेवून तिला पुढे नेण्याची सकारात्मक दृष्टी सरांकडे खूप छान पद्धतीने आहे. आजच्या या डिजिटल युगात शिक्षकांनी फक्त शिकवणारे न राहता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी हा विचार निलेश सर अत्यंत प्रभावीपणे मांडतात आणि म्हणूनच आजचा त्यांचा संवाद आपल्या सर्व शिक्षकांसाठी अतिशय उपयुक्त आणि परिवर्तन घडवणारा ठरणार आहे. आजच्या या 1 तासाच्या संवादातून आपल्याला नवी दृष्टी, नवा आत्मविश्वास आणि आपल्या शिक्षकी प्रवासाला नवी दिशा मिळेल याची नक्की खात्री बाळगतो. सर्वजण पुन्हा एकदा उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद मानतो. आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे सरांनी कोणतीही हे न घेता अतिशय कमी वेळेमध्ये सरांनी आम्हाला वेळ दिलेला आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मी सरांचं मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि आपण सरांच्या मार्गदर्शनाकडे वळूया. येस रश्मी मॅम, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मोरे सर. आता मी आपल्या सर्वांच्या उत्सुकतेचा विषय असलेले आजचे प्रमुख पाहुणे, मुंबईमधील सुप्रसिद्ध व्यावसायिक चित्रकार, सुलेखनकार, ब्रँड तज्ञ, व्यवसाय मार्गदर्शक, प्रशिक्षक माननीय निलेश बागवे सर
यांना त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी आम्हा सर्वांना समृद्ध करण्यासाठी विनम्र विनंती करते. निलेश सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नवदुर्गाच्या सर्व प्रशिक्षक महिला, त्याचबरोबर इतर उपस्थित शिक्षिका, त्यानंतर नेटस्कूल प्रज्ञा अकॅडमीचे सर्वेसर्वा श्री प्रभाकर मोरे सर आणि इतर मान्यवर, सगळ्यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो आणि तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि अभिनंदन एवढ्यासाठी की हा जो विषय आहे, पर्सनल ब्रँडिंग म्हणा किंवा व्यक्तिमत्व विकास म्हणा, हा अतिशय महत्वाचा विषय आहे. आणि हा विषय तुम्ही आज वेळात वेळ काढून अटेंड करत आहात, लक्ष देऊन ऐकणार आहात, त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतोय. कारण ब्रँडिंग किंवा एखाद्या व्यक्तीची जबरदस्त ओळख, थोडक्यात ब्रँडिंगचा अर्थ काय, तर एखाद्या व्यक्तीची किंवा उत्पादनाची आगळीवेगळी ओळख तयार होणं ही काळाची गरज आहे. आणि ही काळाची गरज ओळखून मोरे सरांनी हा जो उपक्रम सुरू केला आहे, किंवा मला वाटतं की हे एका तासाचं मार्गदर्शन नक्कीच नसेल, कारण हा विषय इतका 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 मोठा आहे की आपण आज थोडंसं त्या विषयातलं मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानून, सगळ्यांचं अभिनंदन करून, सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या शेअरिंगला सुरुवात करतो. मी जे प्रेझेंटेशन बनवलेलं आहे ते मी शेअर करण्याचा इथे प्रयत्न करतो. मला अर्धा मिनिट द्या. टेक्निकल गोष्टी आहेत, सगळ्यांनी सांभाळून घ्या. मी जरी रेग्युलर ऑनलाईन आणि ऑफलाईन मीटिंग घेत असलो तरी सुद्धा बऱ्याचदा टेक्निकल गोष्टींपुढे कधी कधी काही चालत नाही. मला माझी फाईल दिसते आणि मी शेअर करतो. मला फक्त तुमच्याकडे ती दिसली की मला सांगा. येस कर सर. ओके. जी दिसतंय? येस. ठीक ठीक आहे. सो आपण सुरुवात करूया भगवद्गीतेतल्या एका श्लोकापासून, जो श्लोक सगळ्यांनाच माहिती आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. म्हणजेच काय, तर तुम्ही फक्त आपलं कर्म करत राहायचंय. फळाची काळजी, परिणामांची भीती, अपयशाची चिंता आणि इतर काय म्हणतील या सर्व गोष्टींचा ताण विसरून एखाद्या चांगल्या कार्यावर लक्ष केंद्रित करणे, हा या श्लोकाचा अर्थ आहे. म्हणजे फक्त वेड्यासारखं काम करत नका राहू, तर दिशा, आपल्या कामाला दिशा पाहिजे. ठीक आहे. व्यक्तिमत्व विकास आणि व्यवसाय वृद्धी मार्गदर्शन, मी सारथी या नावाने जरी हे मार्गदर्शन करत असलो तरी सुद्धा मला माहितीये की हा कार्यक्रम दीपस्तंभ आहे. तुम्ही सगळे दीपस्तंभ आहात. मी या दीपस्तंभांना खरं तर कुठलाही प्रकाश दाखवणे इतका मोठा नाहीये, पण आपण सगळेच या जगाचे दीपस्तंभ कसे होऊ शकतो, त्यासाठी आपण आज हा प्रवास सुरू करूया. सो व्यक्तिमत्व विकास आणि व्यवसाय वृद्धी मार्गदर्शन, खरं तर माझा एक सारथी नावाचा कोर्स आहे, जो फक्त आणि फक्त भगवद्गीतेतल्या 700 श्लोकांवर आधारित आहे. इतकं काही मी आज किचकट बोलणार नाहीये, कारण मला माहिती आहे की आजचा विषय हा अतिशय साधा, सोपा, सुटसुटीत मांडणं गरजेचं आहे. सो स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. सो ही माझी अशा पद्धतीने मी माझ्या स्लाइड्स करतो की जेणेकरून आपली छाप पडावी. सो छाप पडणं, इतरांवर छाप पडणं, प्रभाव पडणं, हे ब्रँडिंगचं मूलभूत तत्व आहे. हे पक्क लक्षात ठेवा. म्हणजे आपण शिक्षिका जरी असलो तरी आपली छाप विद्यार्थ्यांवर पडली पाहिजे आणि इतर सहकाऱ्यांवर सुद्धा आपली छाप पडली पाहिजे, जेणेकरून आपलं व्यक्तिमत्व खुलून दिसेल, आपले नेतृत्व गुण खुलून दिसतील. यासाठी आपल्याला हे करत राहणं गरजेचं आहे. स्लाइडचा भाग आहे म्हणून मी फक्त माझी ओळख देतो. माझी म्हणण्यापेक्षा आमची थोडक्यात ओळख. आम्ही आपले मित्र, हितचिंतक, समुपदेशक, सहकारी, सहप्रवासी, भागीदार, सल्लागार, व्यावसायिक रणांगणातील दिशादर्शक, मार्गदर्शक, सारथी. ठीक आहे. मला एक मित्र भेटला होता मध्ये आणि तो म्हणाला की मी 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 निलेश करू नको, आपण आजपासून आम्ही बोलायला सुरुवात करूया. तर मला ती आवडली सूचना. तर आजपासून मी प्रयत्न करणार आहे की आम्ही, म्हणजे हे आदरार्थी सुद्धा आहे स्वतःसाठी, आणि यातून मी निघाला की आपण सगळे एकत्र येतो आणि तो अर्थ असा आहे की आम्ही. ठीक आहे.
सो ही माझी आत्ताची आयडेंटिटी आहे. आणि माझं असं एक मत आहे, मी माझ्या प्रत्येक स्लाइड मधून तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला सुद्धा तुमची ओळख तयार करताना तुम्ही नेमक्या कोण आहात हे तुम्हाला एकदा कागदावर लिहायचंय. ठीक आहे? किती शब्दात तुम्ही तुमची ओळख देऊ शकता, तुम्ही अशी कोणती विशेषणं लावू शकता तुम्हाला की जी तुम्हाला सूट होत आहेत, आणि त्या पद्धतीने तुम्ही एका शब्दात, 2 शब्दात, 3 शब्दात, 4 शब्दात, जास्तीत जास्त शब्दात, म्हणजे अगदी 100-200 शब्दांची गरज नाही, पण किमान 2-4 शब्द ते किमान 10 शब्द तुमची ओळख तुम्हाला मांडता आली पाहिजे. ही थोडक्यात ओळख आपण म्हणतो. ब्रँडिंगचा जो काही हा प्रवास आहे, हा प्रवास आपल्या स्वतःच्या ओळखीने होतो हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. सो आम्ही आहोत क्रिएटिव्ह डिझायनर, कॅलिग्राफर, टायपोग्राफर, ब्रँड अँड बिझनेस डेव्हलपमेंट कन्सल्टंट, ट्रेनर, मेंटॉर, स्पीकर, ऑथर, हॉटेलियर, अशी आमची ओळख आहे. ब्रँड बॉन्ड निलेश बी पॉझिटिव्ह हे आमचं नवीन नाव आहे. मी किंवा आम्ही शक्यतो आडनाव टाळतो प्रोफेशनल प्रवासामध्ये. त्याची काही विशेष कारणं आहेत, ती कधीतरी प्रत्यक्ष भेटीत मी तुम्हाला सांगेनच. सो आम्ही स्वतःला असे समजतो की आम्ही मल्टी डायमेन्शनल मेंटॉर आहोत. ठीक आहे? आता मल्टी डायमेन्शनल मेंटॉर म्हणजे काय, तर सर्व बाजूने सर्वांगीण विकास स्वतःचा आणि इतरांचा करण्यासाठी कटिबद्ध. ठीक आहे? सो आमचे हे यशस्वी व्यवसाय ब्रँड बॉन्ड मेंटॉरिंग LLP, उगम क्रिएटिव्ह, अक्षरगंध, उद्योग ऊर्जा, ब्रँड की, मराठी मिसळ, सौमित्र, पिकनिक मॅन आणि एज्युटेक. खालच्या ज्या कंपन्या आहेत तिथे मी पार्टनर आहे, आणि वरच्या ज्या कंपन्या आहेत तिथे आम्ही ह्या स्वतःहून फाउंडेड कंपन्या आहेत. आणि ही आमची यशस्वी वाटचाल आहे. कंपन्या भरपूर दिसल्या म्हणजे यशस्वी, हा या गैरसमजात मीही नाहीये. प्रत्येक तुमची कंपनी ही चांगल्या पद्धतीने उत्पन्न कमवणारी असली पाहिजे, तर त्या कंपनीला अर्थ आहे. आणि आज तुम्ही एखाद्या कंपनीचे पार्टनर असाल किंवा स्वतःची कंपनी असेल, पण त्या कंपनीतून तुमचा रेव्हेन्यू कसा जनरेट होतो याकडे नेहमी लक्ष द्या. आणि साधारण आत्ता या क्षणाला खालील काही उपक्रम आमचे चालू आहेत, जसं की दर सोमवारी उद्योग ऊर्जाच्या माध्यमातून मंडे महा MSME मेगा मीट आपण घेत असतो ऑनलाईन. समस्त महाराष्ट्रातले लहान मोठे उद्योजक आपल्याकडे एकत्र येतात प्लॅटफॉर्मवर एका, आणि आपल्या सुखदुःखांची चर्चा करतात, आपल्या व्यवसायाची चर्चा करतात, आपल्या प्रगतीची चर्चा करतात आणि एकमेकांना मदत करतात. फ्रीडम ग्रो 10x हा एक सुंदर कार्यक्रम आहे की आपल्याला आपल्या व्यवसायातून स्वातंत्र्य कसं मिळवता येईल आणि आपला व्यवसाय 10 पटीने कसा वाढवता येईल, यासाठी हा एक कार्यक्रम आपण घेतो. हा कार्यक्रम सुद्धा आहे आणि हा ट्रेनिंग मॉड्यूल सुद्धा आहे. त्यानंतर सारथी नावाचा वेबिनार, इको नावाचं एक एज्युकेशन आणि करिअर ओरिएंटेशन आहे. त्यानंतर सिद्ध व्हा प्रसिद्ध व्हा या एकाच विषयावर आपण खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करतो. मायक्रो मॅजिक पॉवर मीट हा सुद्धा एक कार्यक्रम आहे. हा ऑफलाईन आहे. उद्योग ऊर्जाचेच लहान मोठे व्यावसायिक इथे एकत्र येतात. त्यानंतर स्पोकन इंग्लिश क्लब, आज स्पोकन इंग्लिश क्लब आपण कॅन्सल केलेला आहे. 8:55 आपला हा क्लब सुरू होतो, दर शुक्रवारी रात्री 8:55. त्याचबरोबर संवाद सेतू या माध्यमातून समस्याग्रस्त जे विद्यार्थी आहेत, पालक आहेत, शिक्षक आहेत, प्रौढ आहेत, त्यांच्या समस्या कशा सोडवता येतील काउन्सिलिंगच्या माध्यमातून, समुपदेशनाच्या, त्यासाठी हा संवाद सेतू हा प्लॅटफॉर्म आपण सुरू केलेला आहे. माझ्या म्हणजे आमच्या आणि प्रभाकर सरांच्या बहुतेक गोष्टी या सारख्याच आहेत. प्रभाकर सर सुद्धा आपले खूप मल्टीटास्कर आहेत आणि खूप चांगले चांगले उपक्रम त्यांनी सुद्धा आतापर्यंत आयोजित केलेले आहेत किंवा ते करत आहेत. सुरुवातीला जी फिल्म एक छान आपल्या शिक्षिका भगिनींनी बनवली होती त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. खूप जुने व्हिडिओ त्यांनी शोधून शोधून काढले, जे व्हिडिओ मी सुद्धा बरेच दिवस पाहिले नव्हते. सो त्यामध्ये एक ब्रँड तज्ञ म्हणून मी टीव्हीवर दिसलोय, एक सुलेखनकार म्हणून मी प्रात्यक्षिक देताना तुम्ही पाहिलं असेल. सो हे सगळे उपक्रम हा स्वतःसाठी शिकण्याचा एक मार्ग आहे असं आम्ही समजतो. कोणीतरी रेघोट्या मारताय स्क्रीनवर, तर कृपया काहीही कशालाही हात लावू नका कृपया. झूम आणि गुगल या ज्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत ते खूप सेन्सिटिव्ह आहेत, आणि आता ज्या 2-3 लाईन्स दिसत आहेत तर ते आता काढणं हे तुमचंच काम आहे. ज्यांनी या चुकून रेघोट्या ओढल्या असतील तर प्रयत्न करा, फक्त कुठेही आपली मीटिंग डिस्टर्ब होऊ देऊ नका. सो मी हळूहळू सुरुवात करतोय. आतापर्यंत आपल्याला जे मिळालं नाही, बघा, एक व्यावसायिक म्हणून
आत्तापर्यंत आपल्याला जे मिळालं नाही ते मिळवण्यासाठी आपल्याला आत्तापर्यंत आपण जे केलं नाही ते करावं लागेल. सो आहात का आपण तयार? आता इथे फक्त तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये वाय टाईप करायचं जर तयार असाल तर, चॅटबॉक्स मध्ये वाय टाईप करायचंय जर तुम्ही तयार आहात तर, म्हणजे आपल्याला पुढे जायला सोपं. एकूण आता 93 जण आहोत माझ्यासहित, आमच्यासहित 93 जण आहेत आणि प्रत्येकाने आपल्याला आता येस टाईप करायचं. जर तुमचा नो जरी असेल तरी तुम्ही खुशाल बिनधास्त टाईप करू शकता. मला बहुतेक इथे येस दिसत आहेत, वाय 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 वाय. सो दॅट इज व्हेरी ग्रेट अँड व्हेरी एक्साइटिंग अँड व्हेरी कॉन्फिडन्स बिल्डिंग. सो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या कार्यक्रमाची एक अट असेल की आपल्याला एकमेकांना सपोर्ट करायचंय, एकमेकांना प्रोत्साहन द्यायचंय. जर जिथे कुठे तुम्हाला एखादं वाक्य आवडलं, एखादी स्लाइड आवडली, तुम्ही इमोजी जे आहेत त्या इमोजींचा वापर करू शकता, थम्सअप पाठवू शकता, टाळ्या वाजवू शकता डिजिटल. ठीक आहे. सो तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. हळूहळू आपण पुढे जाऊया. आपण थोडंसं बदलायला प्रभाकर सर, कोणीतरी बघा ना रेघोट्या मारतंय, त्यामुळे स्क्रीन डिस्टर्ब होते. ही जरा अनाउन्समेंट करा. कुठलाही पेनाला वगैरे हात लावू नका. येस येस, कुठलेही इन्स्ट्रुमेंट वापरू नका. जसं सरांनी सांगितलंय तसं की तुम्ही आनंद व्यक्त करायचे तर इमोजीज आहेत तुमच्यासाठी दिलेले, तिथे तुम्ही व्यक्त होऊ शकता किंवा मेसेज बॉक्स मध्ये तुम्ही मेसेज करू शकता. कृपया प्लीज Yes. डिस्टर्ब करू नका. हा, फक्त ज्यांनी हे केलेलं आहे, चुकून झालेलं आहे, त्यांनी जरा त्यांनी- डिलीट करता येतं का पहा बघा. त्यांनी इरेझरचा वापर करा आणि ते रिमूव्ह इरेझरचा करा. वापर करा. एक्झॅक्टली. जी. सो मैत्रिणींनो किंवा भगिनींनो, आपण थोडंसं बदलायला जर तयार असाल तर आपण आता सुरुवात करणार आहोत आणि तुम्ही सगळ्यांनी येस म्हटलेलं आहे. सो आपण पुढे जाऊया. हा लाईफ चेंजिंग प्रेझेंटेशन असू शकतं कदाचित तुमच्या बाबतीत. सो 100% फोकस पाहिजे. पुढील 60 मिनिटं कोणताही कॉल घेऊ नका मोबाईलवर किंवा कोणत्याही दुसऱ्या फोनवर. संपूर्ण वेळ उपस्थित राहा, शक्यतो शेवटपर्यंत उपस्थित राहा. तुमच्या सोबत वही पेन असल्यास अतिशय उत्तम. उत्साहाने सहभागी व्हा, प्रतिसाद द्या, विचारलेल्या प्रश्नांची चॅटमध्ये उत्तरे द्या. आपला ऍटिट्यूड उत्साही आणि सकारात्मक ठेवा. ऍटिट्यूड ह्या विषयावर आपण बोलणार आहोत, त्यामुळे ऍटिट्यूड हा खूप महत्वाचा शब्द आहे. आपण अनेकदा निगेटिव्ह वापरतो. एखाद्या आपल्या ओळखीतल्या व्यक्तीने जर काही इगो दाखवला तर आपण ऍटिट्यूड शब्द जनरली वापरतो. काय ऍटिट्यूड आहे त्याला, तर तसं काही नाहीये. ऍटिट्यूड शब्दाचा खूप गहन अर्थ मी आज तुम्हाला सांगणार आहे. तुमचे सगळे प्रश्न आणि शंका काही असतील तर चॅटमध्ये विचारा किंवा प्रभाकर सरांकडे तुम्ही पाठवा आणि ते माझ्यापर्यंत पोहोचतील असा प्रयत्न करा. महत्वाच्या स्लाइड जर तुम्हाला काही वाटल्या तर त्याचा बिनधास्त स्क्रीनशॉट घ्या आणि आपण आता पुढे जाऊया. सो या महत्वाच्या सूचना होत्या माझ्यातर्फे. आपण पाहतोय इथे स्क्रीनवर 2 महापुरुष आहेत, इतिहास घडवणारे हे महापुरुष आहेत. या 2 थोर महापुरुषांच्या सोबत 2 स्त्रिया कायम उभ्या होत्या आणि आपल्याला त्या सगळ्यांना त्या स्त्रिया माहिती आहेत. त्या स्त्रिया नव्हत्या तर त्या विचार, धैर्य, जिद्द, संस्कार आणि परिवर्तनाच्या प्रतीक होत्या. ठीक आहे. एकीकडे आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरीकडे आहेत, उजवीकडे आहेत महात्मा ज्योतिबा फुले. सो या दोघांनाही माझ्याकडून मी वंदन करतो. आणि ह्या 2 स्त्रिया ज्या कायम उभ्या होत्या त्या सुद्धा आपण बघूया. एक आहेत स्वराज्य घडवणारी आई राजमाता जिजाऊ आणि दुसरी आहे विद्यार्थी घडवणारी शिक्षिका क्रांतीज्योती सावित्री. आता इथे तुम्ही बघाल तर राजमाता हा शब्द मी जरा ठळक टाकलाय, क्रांतीज्योती हा शब्द ठळक आहे आणि मागच्या स्लाइडला बघाल तर छत्रपती हा शब्द ठळक आहे आणि महात्मा हा शब्द ठळक आहे. आता याच्यात काय साम्य आहे तर ही या व्यक्तींची एका शब्दातली ओळख आहे. सो आज एक असाइनमेंट तुम्हाला मी देतोय की तुम्हाला सुद्धा एका शब्दात, तुमच्या नावाव्यतिरिक्त एका शब्दात जर कोणी ओळखायचं म्हटलं तर कसं ओळखता येईल. ठीक आहे. हा शब्द खूप महत्वाचा आहे. तुमच्या आयुष्यात तुम्ही स्वतःला पदवी देऊ शकता. जसं की मी म्हणतो, आम्ही म्हणतो ब्रँड बॉन्ड निलेश. मग हा ब्रँड बॉन्ड ही आमची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. महात्मा ज्योतिबा फुले. ठीक आहे. अशी कितीतरी नावं घेता येतील. महात्मा गांधी, कर्मवीर, कर्मवीर हा शब्द आहे, ही ओळख आहे. कर्मवीर कोणाची ओळख आहे, कोणी सांगू शकेल? कर्मवीर, कर्मवीर चॅट भाऊराव पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अशी 2 उदाहरणं कोणी आणखी देऊ शकतं मला की ज्या ऐतिहासिक
महापुरुषांच्या आधी नावाआधी काहीतरी एक विशेषण आहे. पंडित जवाहरलाल नेहरू. परफेक्ट. पंडित. लोह पुरुष वल्लभभाई पटेल. परफेक्ट. योग पुरुष. नेताजी सुभाषचंद्र बोस. क्या बात आहे. आता ही एक लोकमान्य टिळक. धन्यवाद धन्यवाद. ही एक असाइनमेंट आहे समजा, आणि अशी 25 नावं लिहून काढा की ज्यांच्या नावापुढे, ज्या थोर महापुरुषांच्या नावापुढे काहीतरी एक विशेषण आहे, आणि तुमचं सुद्धा एक विशेषण तुम्हाला शोधायचंय. सो विचार, धैर्य, जिद्द, संस्कार आणि परिवर्तनाच्या प्रतीक राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्री. सो इथे बघा ही एक स्लाइड आहे. आपल्या नावापुढे आपली विशेष ओळख सांगणारी पदवी म्हणजे पर्सनल ब्रँडिंगची सुरुवात असते. आणि म्हणून मी अनेकदा म्हणतो की नावात काय आहे, तर नावातच सगळं आहे, आणि नावापासूनच आपलं ब्रँडिंग सुरू होतं. सो छत्रपती असेल, राजमाता असेल, महात्मा असेल, क्रांतीज्योती असेल, अशा पद्धतीने थोर महापुरुषांची ओळख एका शब्दात दिली जाते. आत्ता सुद्धा नवीन काळामध्ये सुद्धा अशा प्रकारे बरेच जण आपल्या नावापुढे एखादा शब्द टाकतात आणि ती त्यांची ओळख तयार होते. ठीक आहे, तर हा विषय खूप महत्वाचा आहे आणि या विषयावर एक अख्खं सेमिनार आपण घेऊ शकतो, याची नोंद घ्यावी. सो सुरुवात करताना आजचं चॅलेंज काय आहे, आपल्याला आव्हान काय आहे किंवा प्रॉब्लेम, समस्या काय आहे, तर आपल्या प्रगतीला अडथळा ठरणारी अनेक लहान मोठी कारणं आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे, आपली प्रगती आपल्याला मनासारखी होत नाहीये. तुमचीच असं नाही तर अनेक व्यावसायिक सुद्धा या समस्येने ग्रस्त आहेत. म्हणजे धंदा मंद आणि इन्कम बंद अशा अवस्थेमध्ये अनेक व्यावसायिक आहेत. आम्ही त्यांना म्हणतो की गोल गोल फिरणं, आपल्याच व्यवसायात गोल गोल फिरणं हा प्रकार अनेकांच्या बाबतीत घडतोय, आणि हे विशेषतः MSME व्यावसायिकांच्या बाबतीत जास्त घडतं, मायक्रो, स्मॉल आणि मीडियम साईज एंटरप्राइजेस. सो आज आपण सुद्धा हाच विषय घेतलाय की आपल्या प्रगतीला अडथळा ठरणारी अनेक लहान मोठी कारणं आपण शोधणार आहोत, आणि तिथूनच आपण सुरुवात करूया. त्यापूर्वी इकडे एक छोटीशी आकृती आहे. तुम्हाला फक्त 16 सेकंद दिले जातील. 16 सेकंदानंतर मी ही स्लाइड बदलणार आहे. या आकृतीमध्ये एकूण चौरस किती आहेत हे आपल्याला पटकन मोजायचं आणि चॅटबॉक्स मध्ये टाकायचंय. चौरस किती आहेत? हाऊ मेनी स्क्वेअर्स देर आर इन दिस फिगर किंवा इन दिस डायग्राम. 16 सेकंद. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16. ठीक आहे, आता इथे उत्तर जी आहेत ती उत्तरं अतिशय अफलातून उत्तर आहेत. बघा, प्रत्येकाचं उत्तर वेगळं आहे. मी मागून सुरुवात करतो. 21, मी नावं घेत नाही कोणाची. 21 उत्तर आहे, 22 आहे, 24 आहे, 17 आहे, 36 आहे. बापरे, भन्नाट उत्तर आहेत आणि खूप छान उत्तर आहेत. सगळ्यांचं कौतुक, सगळ्यांचं अभिनंदन. फक्त आता एक स्वतःला फक्त प्रश्न विचारा की आकृती तर एकच आहे, पण उत्तर सगळ्यांची वेगवेगळी का आली? तर मुळात यातून काय शिकायचं ते मी तुम्हाला सांगतो की आपण कोणत्याही गोष्टीकडे बघताना आपल्या अँगलने बघतो. आपला दृष्टिकोन जो असतो त्याच्यावर आपला विश्वास असतो, पण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे हे इथे तुम्हाला कळेल. प्रत्येकाचं स्किल वेगळं आहे, प्रत्येकाचं टॅलेंट वेगळं आहे, प्रत्येकाचे संस्कार वेगळे आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज होते आणि प्रत्येकाचं उत्तर वेगळं येतं. ठीक आहे, सो हा काही शाळेचा विषय नव्हता किंवा कुठला असा धडा नव्हता की त्या धड्यावरचं प्रश्नाची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. तसं असेल तर सगळ्यांची उत्तरं सारखी आली असती, कारण आपण पाठांतर करतो आणि पाठांतरातून ते उत्तर सोडवतो. पण इथे मात्र हे जनरल नॉलेज किंवा बुद्धिमत्ता चाचणीचा हा प्रश्न होता, आणि मला नवल वाटतंय की एकाचंही उत्तर बरोबर नाहीये. सो त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. एकाचंही उत्तर बरोबर नाहीये. डिजिटल टाळ्या वाजवायच्या आहेत. तुम्हाला डिजिटल टाळ्या कुठे आहेत ते माहिती आहे. तुमच्या खालच्या स्क्रोलला तुम्हाला डिजिटल टाळ्या दिसतील. मला वाटतं इमोजी काढलेत का? नाही, आहेत. सो टाळ्या वाजवू शकता तुम्ही. इमोजी ऑफ आहेत सर, असं मला वाटतंय. हरकत नाही. सो आपण आता पुढे जाऊया. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शेवटी मिळेल. या प्रश्नाचं उत्तर आपण शेवटी घेऊया. खरं उत्तर काय आहे, आता त्या प्रश्नातून बाहेर या, कारण आपल्याला
त्या एकाच प्रश्नात अडकायचं नाहीये. पण एक मात्र नक्की आहे की प्रश्नाचं या क्विजचं या कोड्याचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं आलंय, पण खरं उत्तर मला अजून दिसलेलं नाहीये. सो आपण सुरुवात करूया. आपण नेमके कशासाठी काम करतो? आपण नेमके कशासाठी नोकरी करतो? कशासाठी व्यवसाय करतो? काय नेमकं आपल्याला हवंय? आपल्या जगण्याचा उद्देश काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं कधी तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केलाय का? केला असेल तर तुमचं उत्तर काय आहे? किंवा माझी जी उत्तरं आहेत, एक 10 उत्तरं मला सापडलेली आहेत, ती मी इथे दाखवतोय तुम्हाला. एक आहे पैसा, जो प्रत्येक गोष्टीला आपल्याला लागतो, प्रत्येक गरज पूर्ण करायला लागतो, प्रत्येक स्वप्न पूर्ण करायला पैसा लागतो. सो पैसा कमवण्यासाठी जर तुम्ही नोकरी, धंदा, व्यवसाय करत असाल तर त्यासाठी लाजायचं नाही. हा पहिला सिद्धांत लक्षात ठेवा. ठीक आहे? मारवाडी, गुजराती आपले जे बंधू आहेत, भारतीय बंधू व्यावसायिक, ते जर लाजले असते तर ते व्यावसायिक झाले नसते. सो आपण सुद्धा लाजायचं नाहीये. पैसा कमवण्यासाठीच आपण काम करतोय. किंबहुना मी त्याही पुढे जाऊन सांगेन की पैसा कमवण्याची दिशा मिळवण्यासाठी आजचा आपण वेबिनार अटेंड करतोय. इतकं पैशाच्या बाबतीत आपण स्पष्ट राहणं गरजेचं आहे. पण फक्त पैसा नव्हे, आपल्यापैकी अनेकांना प्रसिद्धी हवी असते, प्रतिष्ठा हवी असते कामातून. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी असं काम निवडलंय की ज्या कामामध्ये तुम्हाला प्रतिष्ठा मिळणार आहे. शिक्षकांचा जो पेशा आहे, शिक्षकांचा हा सगळ्यात जास्त प्रतिष्ठा मिळवणारा व्यवसाय आहे असं मानलं जातं. सो तुम्ही स्वतःसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवू शकता की यू आर इन अ राईट बिझनेस. ओके. आता इथे प्रसिद्धी हा शब्द सुद्धा आहे, तर प्रसिद्धी सुद्धा काही जणांना हवी असते. त्यानंतर समाधान हा महत्वाचा मुद्दा आहे. समाधान म्हणजे सॅटिस्फॅक्शन आणि आनंद म्हणजे हॅपीनेस. मला आम्हाला सांगायला आवडेल की गेल्या 32-33 वर्षात काम करताना कधीही थकवा आला नाही, कधीही आनंद मिळाला नाही, असं कधीच झालं नाही. त्यामुळे तुमच्या आवडत्या प्रोफेशनमध्ये तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुम्हाला आनंद आणि समाधान हमखास मिळतो. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला स्वातंत्र्य हवं असतं. आपल्या कामातून आपण एवढा पैसा कमवावा की कधीतरी आपल्याला वेळेचं आणि पैशाचं स्वातंत्र्य सुद्धा मिळावं. हा एक स्वतंत्र विषय आहे. पैशाचं आणि वेळेचं स्वातंत्र्य थोडीशी झलक आपण बघणार आहोत आज. सुरक्षा खूप महत्वाची आहे. सगळ्या दृष्टीने आपलं घर, कुटुंब, आपण स्वतः सुरक्षित राहणं ही सुद्धा काळाची गरज आहे. त्यानंतर आपलं आरोग्य खूप महत्वाचं आहे आणि अर्थात प्रेम. आपण इतरांना प्रेम दिलं पाहिजे, आपल्याला प्रेम मिळालं पाहिजे, यासाठी आपण जगतो, यासाठी आपण काम करतो, यासाठी आपण नोकरी धंदा करतो. सो एकत्रितपणे जर तुम्ही ते पाहाल तर याचं स्लाइड तुम्ही हे करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, समाधान, आनंद, स्वातंत्र्य, सुरक्षा, आरोग्य आणि प्रेम, आणि याच्यात तुम्ही अजून काही गोष्टी ऍड करू शकता. ठीक आहे? हे काही फायनल नाही आहे, ही आमची संकल्पना आहे. तुमची संकल्पना वेगळी असू शकते किंवा आपली सगळ्यांची मिळून एकत्र संकल्पना सुद्धा एक वेगळी असू शकते. सो या गोष्टींसाठी आपण सगळे काम करत असतो, लक्षात ठेवा. आणि आपण स्वतः कशासाठी काम करतोय, आपली एक टॉप प्रायोरिटी काय आहे ही एकदा लिहून काढा, जेणेकरून ही एक असाइनमेंट होईल. सो असाइनमेंट नंबर 2, या गोष्टींची प्रायोरिटी तुमच्या आयुष्यातली काय आहे, आणि या 9 गोष्टींव्यतिरिक्त आणखीन 10वी, 11वी, 12वी अशी कोणती गोष्ट तुमच्या आयुष्यात आहे का की ज्या गोष्टींसाठी तुम्ही काम करताय. तर याच्यामध्ये मला एक जाणवते ते म्हणजे जे इथे मिसिंग आहे ते म्हणजे स्वप्न. आपली स्वप्न, आपल्या स्वप्नांसाठी आपण जगत असतो. ठीक आहे? आपल्या गरजा पूर्ण होतात. मूलभूत गरजा आहेत अन्न, वस्त्र, निवारा. आपल्यापैकी सगळ्यांकडे अन्न, वस्त्र आणि निवारा आहे. पण आपण खरंच त्या अर्थाने समाधानी आणि आनंदी आहोत. पण एक धक्कादायक बातमी अशी आहे की भारतात 28.5% लोक जी दारिद्र्य रेषेखाली आहेत त्यांच्याकडे एकतर अन्न, वस्त्र किंवा निवाऱ्याची कमतरता आहे. सो आपण खरंच एक पायरी पुढे आलेलो आहोत. आपण दारिद्र्य रेषेच्या वरती आहोत. नेमके कुठे आहोत ते आपल्याला लवकरच आपण शोधूया. आणि आपल्याला काय करायचंय, कशा पद्धतीने पुढे जायचंय ते सगळं आपण बघणार आहोत. सो ही झाली इथे स्वप्न. एखादा छानपैकी फ्लॅट आपला असावा स्वतःचा, असं आपल्याला नेहमी वाटतं. जो चाळीत राहत असतो त्याला फ्लॅटमध्ये जायचं असतं. जो 1 RK मध्ये असतो त्याला 1 BHK मध्ये जायचंय. जो 1 BHK मध्ये त्याला 2 BHK. असं करता करता बंगल्यापर्यंत आपण स्वप्न पाहतो. रिसॉर्ट आहे, परदेश भ्रमण आहे, मोठी कार आहे, बँक बॅलन्स आहे, शिक्षण आहे मुलांचं, दागदागिने आहेत. झालंच तर कधीतरी आपल्याला डोनेशन द्यायची इच्छा होते पण आपल्याकडेच पैसे नसतात.
आणि मग आपण म्हणतो अरे भरपूर पैसे पाहिजेत तर एखाद्या संस्थेला डोनेशन देता येईल. ठीक आहे, तर ही झाली स्वप्न. हा सुद्धा एक वेगळा विषय आहे, आपण कधीतरी बोलूया. आपली स्वप्न बघायला आपल्याला कोणीही बंदी घातली नाहीये. तुम्हाला घातले का कोणी बंदी? नाही घातले, बरोबर. मग अजून एक असाइनमेंट आहे, तिसरी असाइनमेंट, आपल्या स्वप्नांची यादी बनवायची आहे. तुम्ही कधी बनवली असेल तर त्याची स्टेप तुम्हाला सांगतो. आधी इच्छांची यादी लिहायची असते, बकेट लिस्ट म्हणतात त्याला, विश लिस्ट. ठीक आहे, त्यामध्ये तुम्ही अगदी साधी सोपी इच्छा असू शकते. म्हणजे अगदी साध्यात साधी सोप्यात सोपी इच्छा काय माहितीये का? कुठलीही असू शकते. म्हणजे अगदी माझे नख वाढलेत आणि मला नख कापायचे, ही सुद्धा इच्छा असू शकते. म्हणजे गरज आहे ती खरं तर, पण ती इच्छा बाबा मला वेळच नाहीये. म्हणजे इच्छांची यादीमध्ये कोणतीही गोष्ट येऊ शकते. ठीक आहे. सो स्वप्न आज आपण बघणार आहोत. स्वप्न पाहायला कोणी बंदी घातली आहे का? तर नाही. ठीक आहे. मग असं का होतं की आपल्याला स्वप्न पूर्ण करायला सुद्धा कोणी अडवू शकत नाहीये? ना बंदी घातले, ना कोणी आपल्याला अडवू शकत. ठीक आहे. आणि स्वप्न बघणं याला कोणी अडवू शकत नाही, तर पूर्ण करायला सुद्धा कोणी अडवू शकणार नाही. ठीक आहे. तरी सुद्धा इतकी वर्ष नोकरी व्यवसाय करून देखील आपली अनेक स्वप्न अजूनही अपूर्ण का राहतात? तुम्ही बघा, एकदा चेक करा आणि तुम्हाला कळेल की स्वप्नांची यादी तुमची 4, 5, 6 करता करता 25, 30, 35 पर्यंत जाईल. आणि तुम्हाला जाणवेल की अरे बापरे, आपली किती मोठी मोठी स्वप्न आहेत जी पूर्ण झाली नाहीयेत अजून. ठीक आहे. ही असाइनमेंट आहे आणि ही असाइनमेंट साधी सोपी नाहीये. या असाइनमेंटवर तुमचं पूर्ण आयुष्य अवलंबून आहे. आणि त्यासाठी आपण या स्वप्नांची सुद्धा एक यादी करणार आहोत. स्वप्न पूर्ण न होण्यामागे सुद्धा अनेक लहान मोठी कारणं असतात मित्रांनो. अनेक लहान मोठी कारणं आहेत. आता ह्या कारणांची यादी काय आता मी करणार नाहीये, पण 3 सर्वात मोठी कारणं मी तुम्हाला सांगेन. एक म्हणजे बाहेरचं काय कारण आहे, जे आपल्या हातात नाहीये. ते म्हणजे वाढती महागाई आणि कमी उत्पन्न. ठीक आहे. महागाईच्या तुलनेत आपलं उत्पन्न पुरेसं नाहीये. हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे, कारण ही फॅक्ट आहे की महागाई प्रचंड वेगाने वाढते आहे. दुसरं कारण आणि तिसरं कारण हे इंटरनल आहे. दुसरं कारण आहे सततची भीती आणि कमी आत्मविश्वास. आपला आत्मविश्वासच नाहीये, स्वतःवरचा विश्वासच कमी आहे आणि भीती असते, आपल्याला सतत काही ना काही भीती असते. अनेकांना तर यशस्वी व्हायची सुद्धा भीती वाटते. ठीक आहे. काही जणांना प्रसिद्धीची अलर्जी असते, असू शकते. काही जणांना पैशांची अलर्जी असते, असू शकते. पण ती चांगली गोष्ट नाही. ठीक आहे. तिसरं कारण आहे ध्येय, उद्देश आणि मार्गदर्शनाचा अभाव. तर ही जर कारणं तुम्हाला पटली असतील तर याच कारणांवर आता आपण बोलणार आहोत. आणि वाढत्या महागाईबद्दल आत्ता माझ्याकडे सोल्युशन जरी असलं तरी मी आत्ता देणार नाहीये. कमी उत्पन्नाबद्दल सुद्धा आपण नंतर बोलणार आहोत की आपलं उत्पन्न कसं वाढेल. कदाचित आजच्या सेमिनार नंतर, वेबिनार नंतर आपल्या उत्पन्नामध्ये थोडी वाढ होण्याची शक्यता आहे, जर तुम्ही इम्प्लिमेंटेशन केलं तर. सो पुढे जाऊया. सगळ्यांना विषय कळत असेल तर फक्त एकदा डिजिटल हात वरती करा. आतापर्यंत आपण स्लो चाललोय, कुठेही मी घाई करत नाहीये. मला जर स्पीड वाढवायचा असेल तर मला प्रभाकर सर सांगा. व्हेरी गुड, सगळ्यांना विषय कळतोय. सो आता आपण येऊया, टाइम इज मनी असं आपण अनेकदा म्हणतो की वेळ म्हणजे पैसा. किती जणांना हे पटतंय? त्यांनी वाय टाईप करायचंय. टाइम इज मनी, वेळ म्हणजे पैसा. जेवढा वेळ वाचवू तेवढा पैसा जास्त कमवू. टाइम इज इक्वल टू मनी, वेळ म्हणजेच पैसा आहे. ज्यांना पटतंय त्यांनी वाय टाईप करायचंय, वाय. छान. तुम्ही चॅटिंग करताय, माझं काही लक्ष नाहीये चॅटिंगवर, पण मी आता बघतोय तर वाय 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 वाय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळ्यांना पटतंय की वेळ इज इक्वल टू पैसा. मला किंवा आम्हाला ही गोष्ट पटत नाहीये. आमचं असं मत आहे की टाइम इज मोर व्हॅल्युएबल दॅन मनी. वेळ हा पैशापेक्षा अधिक महत्वाचा आहे. हे आजपासून पक्क तुमच्या लक्षात ठेवा. आज आपण जो एक एक मिनिट वाया घालवतोय तो आपल्या आयुष्यात परत येणार आहे का? नाही. पण आज समजा एक एक रुपया वाया गेला तर तो कदाचित परत येऊ शकतो. सो वेळ गेलेला परत येत नाही, पण पैसा येऊ शकतो. त्यामुळे टाइम इज मोर व्हॅल्युएबल दॅन मनी, हे पक्क लक्षात ठेवा.
टाइम अँड मनी आर द फाउंडेशन्स अँड ड्रीम्स आर द टॉवर बिल्ट ऑन देम. तुम्ही जर वेळ आणि पैसा योग्य पद्धतीने वापरलात तर तो तुमच्या स्वप्नांचा पाया असू शकतो, हे पक्क लक्षात ठेवा. सो आजपासून वेळेची आणि पैशाची बचत सुद्धा करायची आहे आणि तो जास्तीत जास्त वापरता कसा येईल योग्य त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. टाइम फ्रीडम, मनी फ्रीडम बद्दल मी थोडक्यात फक्त एक चार्ट दाखवतो, त्याच्यानंतर आपण आपल्या पर्सनल ब्रँडिंगकडे येणार आहोत. सो आपल्या जगामध्ये 4 प्रकारची लोक असतात. तुम्ही नेमके कोणत्या प्रकारात आहात त्याचा एक स्टडी करा. पहिला प्रकार आहे की ज्यांच्याकडे भरपूर वेळ आहे पण पैसा नाहीये, अशी एक कॅटेगरी असते समाजामध्ये. ठीक आहे, भरपूर वेळ आहे पण पैसा नाही. दुसरी कॅटेगरी असते वेळ अजिबात नाही पण पैसा बऱ्यापैकी आहे. आता जिथे पैसा बऱ्यापैकी आहे पण टिक केलंय तिकडे क्रॉस सुद्धा आहे, म्हणजे असेलच याची गॅरंटी नाहीये. आणि इकडे सुद्धा वेळेच्या इथे आपण टिक सुद्धा केलंय, वेळ नाहीच आहे असंही नाहीये, थोडाफार वेळ असतो. तर ही झाली दुसरी कॅटेगरी. ठीक आहे, तुम्ही नेमके कुठे आहात बघा. तिसरी कॅटेगरी आहे की अनेकांची तक्रार असते की वेळही नाही आणि पैसाही नाही, वेळही नाही आणि पैसाही नाही. आणि चौथी कॅटेगरी असते ज्यांच्याकडे भरपूर वेळ आहे आणि भरपूर पैसा आहे. ठीक आहे, सो आज आपण जे काही काम करतोय, जे काही आपण मगाशी बघितलं, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, समाधान, आनंद, स्वातंत्र्य, सुरक्षा, आरोग्य, प्रेम, या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला जर वेळेचं आणि पैशाचं स्वातंत्र्य मिळालं तर आपल्या आयुष्याचं एक सार्थक झालं असं आपण समजू शकतो, आपण यशस्वी झाले असे समजू शकतो. आज यश या विषयावर सुद्धा आपल्याला काही खूप बोलायचं नाहीये, यशाची व्याख्या सुद्धा आपण नंतर बघणार आहोत. इथे आता कोण कोण आहेत ते बघा. पहिल्या गटामध्ये 30% साधारण लोक असतात जे बेकार आहेत, बेरोजगार आहेत, अनएम्प्लॉईड. आपण इथे नक्कीच नाही आहोत. ठीक आहे, सो पहिल्या गटात आपण नाही आहोत, पण 30% लोक जगातली, किंवा आपण भारतापुरतं बोलूया, भारतातली 30% लोक इथे आहेत. दुसरा जो गट आहे तिकडे 9 ते 5 नोकरी करणारी लोक आहेत, ज्यामध्ये सीईओ सुद्धा आहेत, टॉप ऑफिसर सुद्धा आहेत आणि प्रोफेशनल्स, एमएसएमई ओनर, दुकानदार वगैरे सगळी मंडळी इथे आहेत. ठीक आहे, पैसा पुरेसा असतो पण वेळ कमी पडतो. तिसरा प्रकार आहे तिकडे 9 ते 5 जॉब करणारी लोक आहेत, एम्प्लॉई कॅटेगरी, पण जरा कमी पगार असलेली लोक, सेल्फ एम्प्लॉईड लोक इथे येतात आणि छोटे एमएसएमई ओनर येतात. ठीक आहे, आणि चौथ्या गटात मात्र येतात इंडस्ट्रियलिस्ट, इन्व्हेस्टर्स आणि कॉर्पोरेट्स, ज्यांच्याकडे 1000 पेक्षा जास्तची टीम आहे. मग ते कॉर्पोरेट असतील किंवा एखादा असा व्यवसाय असेल की ज्या व्यवसायामध्ये तुमची टीम असते. तर अशा ठिकाणी 10%च लोक असतात जिथे प्रचंड स्कोप आहे आपल्यापैकी प्रत्येकाला जाण्यासाठी. सो टाइम फ्रीडम आणि मनी फ्रीडमचा हा जो काही कॉन्सेप्ट आहे याबद्दल आपण एक वेगळं सेशन ठेवूया. स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊया. व्यावसायिक सध्या समस्याग्रस्त आहेत. स्ट्रेस, लॉस, प्रेशर, लोनलीनेस, फ्रस्ट्रेशन, फिअर, फेल्युअर, अँक्झायटी, कन्फ्युजन, डिप्रेशन, या गोष्टींशी लाखो लोक रोज झगडत आहेत, संकट वाढत आहेत. ठीक आहे, धंदा मंद, इन्कम बंद या कॅटेगरीमध्ये सुद्धा अनेक लोक आहेत. आणि या पार्श्वभूमीवर अनेक लोक असंही समजतात की आम्ही सेफ आहोत, आम्हाला अजून काही झळ पोचलेली नाहीये. तर मित्रांनो, आजची सुरक्षित जागा ही उद्याची धोक्याची घंटा असू शकते. कम्फर्ट झोन मध्ये कधी राहू नका. कम्फर्ट झोन हा ट्रॅप असतो आणि या ट्रॅप मधून आपल्याला लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी आम्ही नेहमी म्हणतो की बी ऍक्टिव्ह, बी क्रिएटिव्ह, बी पॉझिटिव्ह. सो सतत सक्रिय राहा, सतत कलात्मक आणि सृजनशील विचार करा आणि सतत सकारात्मक विचार करा. ठीक आहे, सो आजच्या सुरक्षित जागी अडकू नका, ती उद्याची धोक्याची घंटा आहे. टेक्नॉलॉजी एका बाजूला अटॅक करते, एआय ने टेक ओव्हर केलंय, एआय ऑटोमेशन, न्यू टेक्निकल जॉब, बिझनेस मॉडेल बदलतायत, इन्कम ड्रॅस्टिकली चेंज होत आहे बिझनेस मॉडेल्सचं. तर ह्या सगळ्या अशा टेक्निकल चॅलेंजेस मध्ये सुद्धा लोक आहेत. आणि जर आपण वेळीच बदललो नाही तर हे मार्केट आपली सुद्धा जागा बदलून टाकेल, अशी सध्या परिस्थिती आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की खूप भयंकर टेक्नॉलॉजी आता येते. त्या टेक्नॉलॉजीचं स्वागत झालं पाहिजे, 100% स्वागत झालं पाहिजे. पण या टेक्नॉलॉजीने अनेकांना त्रासही दिलेला आहे. आता आपल्याला तो त्रास कसा होणार नाही याची आपण आत्ताच काळजी घेतली पाहिजे. सो थोडक्यात आता वेळ आली आहे डोळे उघडण्याची आणि ही वेळ जागे होण्याची आहे आणि वेळ आणि पैशाच्या स्वातंत्र्य संग्रामासाठी सज्ज होण्याची आहे. ठीक आहे, सो टेन्शन घेऊ नका. आशा आहे कुठेतरी. इन्फ्लेशन एका बाजूला आहे, महागाई आहे, खर्च वाढतायत, स्पर्धा आहेत, पण दुसऱ्या बाजूला स्टॅबिलिटीची शक्यता आहे. कॉन्फिडन्स आपण आपला वाढवू शकतो, आपल्याला नवीन नवीन संधी मिळू शकतात. सो ह्या आहेत होप. या संपूर्ण आयुष्यात
होप हा शब्द नसता तर आपण कोणीच जगलो नसतो. सो या एका 4 अक्षरी शब्दावर संपूर्ण जग चालतं, होप. सो ऑलवेज बी होपफुल. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, योग्य निर्णय घेण्याची गरज आहे आणि योग्य दिशेने जाण्याची गरज आहे. आणि त्यासाठी प्रभाकर मोरे सर तुमच्या सोबत आहेत, मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही सगळे या 2026 मध्ये 2025 पेक्षा दुप्पट इन्कम घ्यावं यासाठी मोरे सरांनी आणि आम्ही मिळून हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्यामुळे मोरे सरांसाठी आपण एकदा जोरदार डिजिटल टाळ्या वाजवूया. थँक्यू व्हेरी मच. व्हेरी गुड. क्या बात आहे. थँक्यू. सो भगवद्गीतेतलाच एक श्लोक आहे, उद्धरेदात्मना मानम. तुम्ही स्वतःलाच उचलू शकता, तुम्ही स्वतःच स्वतःला उचलू शकता, पण योग्य दिशा मिळाली आणि योग्य संधी मिळाली तरच. ठीक आहे. कोणीही येऊन तुम्हाला उचलणार नाहीये किंवा पुढे नेणार नाहीये. सो ड्रीम्स आणि डिझायरच्या बाबतीत आपण म्हणूया की तुमच्यात क्षमता आहे, पण धावण्यासाठी दिशा हवी. स्वप्न फक्त बघायची नसतात तर ती पूर्ण करायची असतात. या 2026चं तुमचं एक स्वप्न तुम्हाला विशेष लिहून काढायचंय. त्याला आपण गोल म्हणूया, ध्येय म्हणूया, ड्रीम म्हणूया, डिझायर म्हणूया, काही म्हणूया, पण एक स्वप्न 2026 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचंय किंवा मिळवायचंय. असं एक स्वप्न वेगळं लिहून काढा आणि हे स्वप्न तुमच्या कुटुंबात सुद्धा सगळ्यांना शेअर करा आणि तुमच्या खास मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. फॉर एक्झाम्पल 18 सप्टेंबर 2026 पर्यंत आमच्या कुटुंबामध्ये आमची आतापर्यंतची 5वी कार आलीच पाहिजे या दृष्टिकोनातून आमच्या जानेवारीला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. या कारची तातडीची गरज आहे आणि ही कार जी काय आहे स्वप्नातली ती कार मिळवण्यासाठी प्रत्येक मिनिट माझ्या आयुष्यातला मी वापरणार आहे. 18 सप्टेंबर 2026 तर आम्ही आपलं स्वप्न जाहीर केलं, तुम्ही सुद्धा तुमचं स्वप्न तुमच्या खास लोकांमध्ये जाहीर करा. आपलं किमान एक तरी स्वप्न मिड टर्म, शॉर्ट टर्म जाहीर करायची सवय लावा, जेणेकरून तुम्हाला एक इनडायरेक्ट प्रेशर तुमच्यावर येतं आणि हे प्रेशरचं टेन्शन घ्यायचं नाही, या प्रेशरचा सुद्धा आनंद घ्यायला शिका. त्यासाठी आपण अनेक गोष्टी वापरू शकतो, त्यावर आपण कधीतरी नंतर नक्की बोलूया. सो आता खऱ्या अर्थाने आपला जो काही विषय आहे तो सुरू होतोय, व्यक्तिमत्व विकास आणि व्यवसाय वृद्धी मार्गदर्शन. ठीक आहे. सो सगळे तयारीत आहेत. सारथी, व्यक्तिमत्व विकास आणि व्यवसाय वृद्धी मार्गदर्शन, तुम्ही याला दीपस्तंभ म्हणा, सारथी म्हणा, पण हा विषय आपल्यासाठी सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. आणि पहिल्या पार्टमध्ये आपण चॅलेंज बघितले, आता आपण सोल्युशन बघतोय आणि सोल्युशन मध्ये व्यक्तिमत्व विकास आणि व्यवसाय वृद्धी मार्गदर्शन हे सोल्युशन आहे, अशा दृष्टीने मी आता मांडणी करणार आहे. बऱ्याचदा आपण आपल्या व्यक्तिमत्वाकडे दुर्लक्ष केलेलं असतं आणि आपल्या व्यक्तिमत्वाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपला प्रभाव पडत नाही किंवा आपल्याला असंख्य अडचणी येतात. तर त्या संदर्भात आपण आता एक डायग्राम बघणार आहोत. आता हा डायग्राम जो आहे हा सुद्धा अनेकांनी यापूर्वी पाहिला असेल. ठीक आहे. किती जणांना माहिती आहे ASK आस्क, हे किती जणांना माहिती आहे त्यांनी फक्त चॅटबॉक्स मध्ये आस्क टाईप करा. आस्क, ज्यांना माहिती आहे त्यांनी फक्त आस्क टाईप करा, ज्यांना माहिती नाहीये त्यांनी आपलं काही नाही टाईप केलं तरी चालेल. सो ASK हे हा शब्द हा याचा अर्थ आहे विचारणं, पण अशा पद्धतीची काही यंत्रणा किंवा अशा पद्धतीचं काही गोष्ट ट्रेनिंग विश्वात आहे, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? तर मी आता नावं घेईन. स्वाती सिंदपुरे भंडाराच्या मॅडम आहेत, त्यांनी म्हटलेलं आहे की येस शी नोज आस्क. सो चांगली गोष्ट आहे, त्यांना माहिती आहे आस्क बद्दल. तर अतिशय साधी सोपी अशी ही गोष्ट आहे की जी आपल्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते. आता आपल्या ह्या ट्रेनिंगच्या मध्यावर आपण आहोत आणि आस्क हा शब्द आपण समजून घेतोय. वर्षा संजय जगताप यांनी सुद्धा येस म्हटलेलं आहे. सो उपस्थित 86 पैकी मी कदाचित प्रभाकर मोरे सर आणि स्वाती मॅडम आणि वर्षा मॅडम या 4 जणांना हा शब्द माहिती आहे, म्हणजे नक्कीच या ट्रेनिंगला आता धमाल येणार आहे.
सो अंदाज जर आपण केला जर या आज शब्दाचा अर्थ काय असेल तर तुम्हाला खूप मजेशीर अर्थ मिळतील. पण आपण वेळ न घालवता आपण आता बघूया की आजचा नक्की अर्थ काय. तर आपण सुरुवात बघूया ए. आता ए हा शब्द महत्वाचा आहे बघा, खूप महत्वाचा आहे. ऍटिट्यूड. आता ही 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 एक स्क्रीन फक्त जरा गच्च झालेली आहे, पण याच्यावर आपण जरा एक 2-4 मिनिटं बोलणार आहोत. सो ऍटिट्यूड म्हणजे काय, तर आपण मगाशी म्हटलं तसं की अमुक व्यक्तीला भरपूर ऍटिट्यूड आहे. हा म्हणजे ऍटिट्यूडचा अर्थ आपण इगो या अर्थाने घेतो, इगो. किंवा एखादी व्यक्ती खूप भाव खाते तर आपण म्हणतो ऍटिट्यूड. पण ऍक्च्युअल ऍटिट्यूडचा अर्थ काय आहे, तर ऍटिट्यूड म्हणजे कॅरेक्टर, हु यू आर. तुम्ही कोण आहात म्हणजे ऍटिट्यूड. म्हणजे जर तुम्हाला लिडरशिप करायची असेल, जर तुम्हाला तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास करायचा असेल, तर काही मूलभूत गुणधर्म तुमच्याकडे असलेच पाहिजेत. आता ह्या स्लाइडचा फक्त स्क्रीनशॉट घ्या, तुमचं बऱ्यापैकी काम होईल. मुळात तुमचं वैयक्तिक विजन काय आहे, तुमचं मिशन काय आहे, या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. विजन आणि मिशन. विजन म्हणजे तुम्हाला ह्या आयुष्यात काय मिळवायचंय, दॅट इज विजन. ठीक आहे. म्हणजे लॉंग टर्म मधला एखादा तुमचा गोल असेल तर दॅट इज विजन. ते तुम्हाला लिहून काढायचं असतं आणि ते विजन मिळवण्यासाठी, त्या विजनला पोहोचण्यासाठी ज्या काही गोष्टी आपण करतो त्याला आपण म्हणतो मिशन. ठीक आहे. सेल्फ मोटिवेशन ही काळाची गरज आहे. बऱ्याचदा आपल्याला कोणीतरी येऊन मोटिवेट करावं लागतं. तर ही वेळ आता येऊ देऊ नका. मी तर म्हणतो आपल्यापैकी प्रत्येकाने आता इतकं सेल्फ मोटिवेटेड असलं पाहिजे की आपण एकमेकांना सुद्धा मोटिवेट केलं पाहिजे. वेळ आली तर आपल्या कुटुंबियांना मोटिवेट केलं पाहिजे, आपल्या मित्रांना मोटिवेट केलं पाहिजे. एखादं छानपैकी सोशल मीडियाला काहीतरी शेअरिंग करून इतरांना मोटिवेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला ना बाहेरून कुठलंही उष्ण मोटिवेशन घ्यायची वेळ येत नाही. अर्थात ते घेऊया आपण, पण अगदी त्याची गरज आहे नाही तर तरच तुम्ही उठणार आहात सकाळी आणि तरच कामाला लागणार, तशी वेळ येऊ देऊ नका. सो सेल्फ मोटिवेशन म्हणजे स्वतःला प्रेरित ठेवण्याची वृत्ती, सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःवर विश्वास खूप महत्वाचा आहे. आता हा कसा मिळवायचा याच्यासाठी एक सेशन होऊ शकतं, ते आपण नंतर लवकरच घेऊया. तुमची इंटिग्रिटी, चारित्र्य आणि प्रामाणिकपणा खूप महत्वाचा आहे. तुमची हॉनेस्टी, सत्यनिष्ठा खूप महत्वाची आहे. सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुमचा उत्साह खूप महत्वाचा आहे, उत्साह. म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला जर कोणी असं नाव ठेवायचं असेल तर अशा पद्धतीने नाव ठेवू द्या, अरे तो खूपच उत्साही आहे. असं नाव ठेवलेलं एक वेळ परवडेल, पण तो एकदम ढिला आहे, तो एकदम असा आळशी आहे, असं आपल्याला कोणी म्हटलं नाही पाहिजे. ठीक आहे. सहकार्याची भावना ही खूप महत्वाची आहे. निष्ठा आणि बांधिलकी तुमच्या कामाप्रती खूप महत्वाची आहे. उजवीकडे तुम्हाला भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत त्या मी टाळतो. तुम्हाला जर लिडरशिप तुमची डेव्हलप करायची असतील तर बऱ्याच गोष्टी येतात. ओनरशिप येते, डिसिप्लिन येतं, पेशन्स येतो, ह्युमिलिटी येते, नम्रता येते, रिस्पॉन्सिबिलिटी येते. या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. सो ए फॉर ऍटिट्यूड. आस्क म्हणजे यशस्वी होण्याचा एक जबरदस्त मार्ग आहे. आणि या आस्क मधला ए फॉर ऍटिट्यूड आपण बघतोय. यामध्ये ऍटिट्यूड म्हणजे तुमची ओव्हरऑल वृत्ती, तुमची मानसिकता, तुमचा माइंडसेट. ठीक आहे. तुमची वृत्ती जी आहे ती खूप महत्वाची आहे. तुमचं ज्ञान कौशल्य तुम्हाला किती उंचीवर घेऊन जाऊ शकतं ते फक्त वृत्ती ठरवणार आहे तुमची. ठीक आहे. म्हणजे भरपूर ज्ञान आणि भरपूर कौशल्य आहे, पण जर तुमची वृत्ती निगेटिव्ह असेल तर सगळं शून्य. सो कौशल्य तुम्हाला पुढे नेतं, ज्ञान दिशा देतं, पण वृत्ती तुम्हाला टिकवते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. टिकणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. सो ऍटिट्यूड डिसाइड्स हाऊ हाय स्किल्स अँड नॉलेज कॅन टेक यू. ठीक आहे. सो ऍटिट्यूड फर्स्ट, हे लक्षात घ्या. ऍटिट्यूड खूप 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 महत्वाचं आहे. एका शब्दात या स्लाइडचा मी शेवट करतो. ऑलवेज बी पॉझिटिव्ह, ऑलवेज बी पॉझिटिव्ह. सो बी, टॉक पॉझिटिव्ह, रीड पॉझिटिव्ह अँड बी पॉझिटिव्ह. एवढं पक्क लक्षात ठेवा. बरेच जण या बी पॉझिटिव्ह कडे हसतात की अरे काय पॉझिटिव्ह असणं काय सोपं आहे का, वगैरे वगैरे. पण सोपं नाहीये म्हणून तर आपल्याला पॉझिटिव्ह राहायचंय. सोपं नाहीये म्हणून तर पॉझिटिव्ह राहायचंय. ठीक आहे. सो आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊया. आता तुम्हाला इथे दिसलं असेल एस फॉर स्किल्स. ठीक आहे. स्किल्स म्हणजे तुम्ही काय करू शकता, अशा कोणत्या गोष्टी तुमच्याकडे आहेत की ज्यामुळे तुम्ही काहीतरी यश मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकता. सो ऍक्च्युअली स्किल्स म्हणजे एक्झिक्युशनची ताकद. तुम्हाला एखाद्या गोष्टीचं एक्झिक्युशन सुद्धा करता आलं पाहिजे. बघा आज आपली ही ऑनलाईन मीटिंग आहे. सो या मीटिंगसाठी, या वेबिनारसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत त्यांनी एक्झिक्युशन केलेलं आहे. यशस्वी एक्झिक्युशन झालं आजच्या मीटिंगचं. ठीक आहे.
सो स्किल्स इथे उपयोगी पडतात, इथे टेक्निकल स्किल उपयोगी पडतात, इकडे तुमचं अपडेट, तुम्ही किती अपडेट आहात ते उपयोगी पडतं. सो बेसिकली गोल सेटिंग या स्किल्स मध्ये येतं, गोल सेटिंग येतं, वेळेचं व्यवस्थापन येतं, टाइम मॅनेजमेंट, रिझनिंग येतं, तार्किक विचारशक्ती येते, ज्याला लॉजिक सुद्धा म्हणतात, कम्युनिकेशन स्किल इथे येतं, त्यानंतर इंटरपर्सनल स्किल्स, आंतरवैयक्तिक कौशल्य, एकमेकांशी कसं वागायचं, हे सुद्धा एक स्किल आहे. अशी भरपूर, त्याला आपण म्हणतो ना सॉफ्ट स्किल आणि हार्ड स्किल. सो सॉफ्ट स्किल आणि हार्ड स्किल हा पुन्हा एक वेगळा विषय आहे बघा. हा विषय इतका जबरदस्त आहे, म्हणजे व्यक्तिमत्व विकास म्हणा, पर्सनल ब्रँडिंग म्हणा, की आपल्याला आयुष्यभर या विषयावर आपण अभ्यास करू शकतो आणि तुम्ही प्रत्येकाने तो करावा आणि प्रत्येकाने अशा पद्धतीने वेबिनार घ्यावे, ट्रेनिंग घ्यावी, अशी माझी इच्छा आहे. सो स्किल्स मध्ये तुमच्याकडे जेवढी स्किल्स वाढतील तेवढा तुमचा फायदा असतो. तुम्हाला सगळ्यांना स्वॉट अनालिसिस जर माहिती असेल तर स्वॉट अनालिसिस मी आज विषय टाळलाय, पण स्वॉट अनालिसिस मध्ये तुमचे स्ट्रेंथ येतात. स्ट्रेंथ, एस फॉर स्ट्रेंथ, डब्ल्यू फॉर विकनेसेस, ओ फॉर ऑपॉर्च्युनिटी आणि टी फॉर थ्रेड्स. त्यातलं पहिलं जे आहे स्ट्रेंथ, त्या स्ट्रेंथ म्हणजे सगळे तुमचे स्किल्स. तुमच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे का, समस्या सोडवण्याची कला आहे का, कामांची योग्य वाटणी करू शकता का, प्रायोरिटी ठरवू शकता का एखाद्या कामाची, वाटाघाटी निगोसिएशन करू शकता का, कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट करू शकता का, सादरीकरण कौशल्य तुमच्याकडे आहे का, प्रणाली व प्रक्रिया विचार तुम्ही करू शकता का, संघ बांधणी करू शकता का, टीम बिल्डिंग आणि फीडबॅक स्किल तुमच्याकडे आहे का, हे सगळं महत्वाचं आहे. आजच्या वेबिनारची सुरुवात करताना मला वाटतं रश्मी मॅडम आणि 2-3 मॅडम ज्या आहेत इथे त्या बोलल्या, तर हे सुद्धा एक स्किल आहे. आणि प्रत्येकाने हे लक्षात घ्यायचं की प्रत्येकाला संधी असते आपलं जे काही सादरीकरण आहे ते प्रत्येक वेळी इम्प्रूव्ह करण्यासाठी. नेहमी स्कोप असतो, मला सुद्धा असतो, तुम्हाला सुद्धा असतो. ठीक आहे. सो स्किल्सच्या बाबतीत मी असं म्हणेल की ज्ञानाला कृतीत रूपांतर करण्याचं काम कौशल्य करतात. कारण ज्ञान माहीत असणं वेगळं, म्हणजे माझ्याकडे भरपूर नॉलेज आहे, पण ते जर मला योग्य पद्धतीने वापरता आलं नाही तर उपयोग नाही. पण ते जर योग्य पद्धतीने वापरलं तर तुम्ही खऱ्या अर्थाने लिडरशिप करू शकता. सो स्किल्स कन्वर्ट नॉलेज इंटू परफॉर्मन्स, हे लक्षात ठेवा. स्किल्स याची सुद्धा एक तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ज्यांनी कोणी मध्ये रेघोट्या ओढल्या होत्या त्यांनी काही इरेज करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये तर कृपया तो करा, जेणेकरून स्क्रीनशॉट सुद्धा आपले स्वच्छ येतील. पुढे आपण जाऊया. थर्ड आहे के फॉर नॉलेज. के फॉर नॉलेज आणि नॉलेज मध्ये व्हॉट आय मस्ट नो, व्हॉट यू शुड नो, तुम्हाला काय माहिती आहे. बघा आता आपण म्हणतो की 21व्या शतकात ज्ञानाची गंगा सगळीकडे ओपन झालेली आहे, म्हणजे भरपूर ज्ञान मिळवू शकता तुम्ही. आमचं ज्ञान जास्त, तुमचं ज्ञान कमी हा प्रकार नसतो. सगळ्यांसाठी गुगल ओपन आहे, सगळ्यांसाठी चॅट जीपीटी ओपन आहे. सो पाहिजे तेवढं ज्ञान तुम्ही कलेक्ट करू शकता, फक्त ते केलं पाहिजे आणि ते वापरलं पाहिजे. सो मुळात तुमचा पाया जो असतो पक्का करायचा असेल तर तुम्हाला ज्ञान पाहिजे. तुमच्या थिअरीज पक्क्या होतात, तुमच्याकडे भरपूर माहितीचा साठा पाहिजे. तुम्ही काही फॅक्ट्स मांडू शकता नॉलेजमुळे, फिगर्स काही असतात त्या तुम्ही मांडू शकता. जसं मी मगाशी म्हटलं की भारतामध्ये 28.5% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. गुगल सर्च करा, हा आकडा जर चुकला तर कदाचित तो मागे पुढे झाला असेल, तो होऊ शकतो, पण 28.5 हे झाले माहिती. ही माहिती तुम्हाला योग्य वेळी वापरता आली पाहिजे. सो फॅक्ट्स अँड फिगर्स, तुम्ही शब्द ऐकला असेल, फॅक्ट्स अँड फिगर्स. तुम्हाला बोलताना, चर्चा करताना या फॅक्ट्स आणि फिगर उपयोगी पडतात. शिकण्याची प्रक्रिया सतत चालू ठेवणं गरजेचं आहे. आपण म्हणतो ना की आम्ही आयुष्यभर विद्यार्थी आहोत, तर डेफिनेटली विद्यार्थी आहोत. आपण जरी इतरांसाठी दीपस्तंभ असलो तरी स्वतःसाठी विद्यार्थी असतो, हे कायम लक्षात ठेवूया. सो सायन्स इतका मोठा विषय आहे की त्याच्यात अनलिमिटेड आपण ज्ञान मिळवू शकतो. उजवीकडे बघा, व्यवसाय आणि नेतृत्वासाठी आवश्यक अतिरिक्त ज्ञान आपण दिलेलं आहे, ज्यामध्ये उद्योग क्षेत्राचं ज्ञान, बाजारपेठ, उत्पादन सेवेचं सखोल ज्ञान, व्यवसाय मॉडेल, आर्थिक साक्षरता, चिकार विषय, डिजिटल तंत्रज्ञान, प्रक्रिया प्रणाली. म्हणजे आता हे सगळं वाचल्यानंतर कदाचित तुम्हाला प्रेशरही येऊ शकतं, टेन्शनही येऊ शकतं, पण घेऊ नका, कारण हे सगळं उपलब्ध आहे गुगलवर आणि चॅट जीपीटीवर. ठीक आहे. फक्त तुम्ही कोणता प्रश्न विचारताय आणि तुम्ही जे मिळवलंय ते कसं मांडताय याच्यावर सगळं आहे. सो तुम्ही सगळे स्मार्ट आहात आणि मला माहिती आहे की आज आस्क मुळे तुम्ही स्वतःला आस्क प्रश्न विचारा की मी आता माझी प्रगती कशी करू शकतो. सो आस्क युअर सेल्फ how you can be a personal brand, how you can develop your personality, how you can be a good leader. सो ज्ञान दिशा दाखवतं, पण केवळ ज्ञानामुळेच यश हमखास मिळेल असं नाही, कारण ज्ञान मार्ग दाखवतं, कौशल्य पुढे नेतं, पण वृत्ती आणि कृतीच परिणाम देतात, हे लक्षात ठेवा. सो आपण आस्क
हा जो काही विषय आहे तो आता समजून घेतला. आता आपण जाणार आहोत मूलभूत व्यक्तिमत्व विकासाच्या 8 टिप्स आपण बघणार आहोत. अगदी साध्या सोप्या टिप्स आहेत. मुळात लक्षात ठेवा की तुम्ही कसे दिसता यापेक्षा लोक तुम्हाला कोणत्या पद्धतीने बघतात किंवा कोणत्या पद्धतीने लक्षात ठेवतात हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. सो मी नेहमी म्हणतो की आपलं दिसणं हे महत्वाचं आहेच. आपण छान दिसलोच पाहिजे. छान दिसण्यासाठी प्रयत्न केलाच पाहिजे. मग तुम्ही पुरुष असा, स्त्री असा, तुम्ही 30चे असा, 40चे असा, 50चे असा, 60चे असा. मी तर म्हणतो 50-60 मध्ये जास्त टवटवीत दिसतात काही जण. ठीक आहे. तर संधी सोडू नका. 50ला पोचला असेल, 40ला पोचला असेल तर अजून टवटवीत राहण्याचा प्रयत्न करा. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला तुमचे विचार, तुमच्या भूमिका, तुमची मतं, तुमचं ज्ञान, तुमचं ऍटिट्यूड, तुमचं स्किल्स या सगळ्या गोष्टी डेव्हलप करायच्या हे लक्ष ठेवा. नाही तर फक्त आरशासमोर बघत राहिलात तर तो आरसा काळा पडेल. ठीक आहे. त्यामुळे फक्त आरशासमोर पण उभं राहू नका जास्त. पण आरशाचं महत्व समजून घ्या. आरसा कधी खोटं बोलत नाही. पण असाच आरसा तुमच्या व्यक्तिमत्वाला सुद्धा एकदा दाखवायचा आहे. त्यासाठी आपण आता 8 सेल्फ ब्रँडिंग टिप्स बघणार आहोत. तयार आहात? येस. पहिली टिप आहे स्वतःला ओळखा. तुमची ताकद, कमकुवत बाजू, मूल्य आणि ध्येय स्पष्ट असतील तर तुमचं व्यक्तिमत्व आपोआप ठळक होतं. जो स्वतःला ओळखतो तो इतरांसमोर घाबरत नाही. हे मी मगाशी जे म्हटलं की स्वॉट अनालिसिस मध्ये तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण आम्ही म्हणजे मी, आमच्या स्ट्रेंथ ज्या लिहिलेल्या आहेत. स्ट्रेंथ म्हणजे लक्षात घ्या तुमचं सामर्थ्य, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला पटणाऱ्या गोष्टी, तुम्हाला जमणाऱ्या गोष्टी. लिहून घ्या हवं तर. सामर्थ्य, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी, पटणाऱ्या गोष्टी आणि जमणाऱ्या गोष्टी तुमच्या जेवढ्या जास्त असतील तेवढे तुम्ही यशस्वी होणार. सो आमची जी लिस्ट आहे ती आहे 140 गोष्टींची. स्ट्रेंथ आहेत 140 आणि ह्या 140 स्ट्रेंथ आम्ही रोज अपडेट करत असतो, रोज. तर तुम्हाला सुद्धा एक असाइनमेंट आहे की तुमच्या सगळ्या स्ट्रेंथ ज्या आहेत, स्ट्रेंथ, ताकद, प्लस पॉइंट, आवडणाऱ्या गोष्टी, पटणाऱ्या गोष्टी, जमणाऱ्या गोष्टी स्वतःला ओळखण्यासाठी सगळं गरजेचं आहे. आता मी फक्त स्ट्रेंथ बद्दल बोलतोय, कमकुवत बाजूबद्दल बोलत नाहीये. पण कमकुवत बाजू सुद्धा महत्वाची आहेत. जमलं तर त्या सुद्धा लिहा आणि ह्या सुद्धा लिहा. एका कागदाचे 2 भाग करा. एका बाजूला स्ट्रेंथ, एका बाजूला विकनेसेस. ठीक आहे. सो ह्या स्ट्रेंथ तुमच्या कमीत कमी 30 झाल्या पाहिजे तेवढं लक्षात ठेवा. कमीत कमी 30. आणि विकनेसेस सुद्धा तुमचे कमीत कमी 30 असतील तर तुम्ही स्वतःला परफेक्ट ओळखलं आहे किंवा तुम्ही स्वतःला ओळखण्याची सुरुवात केलेली आहे असं म्हणता येईल. सो पहिली टिप स्वतःला ओळखा. दुसरी टिप जास्त ऐकण्याची सवय ठेवा. जास्त बोलण्यापेक्षा जास्त ऐकण्याची सवय ठेवा. चांगला संवाद जर करायचा असेल कोणाशी तर फक्त बोलणं नाही तर समजून घेणं आणि शांतपणे म्हणजे अगदी शांतपणे लक्षपूर्वक समजून घेणं महत्वाचं आहे. तुम्हाला खास गोष्ट सांगतो मी की ऐकणारी व्यक्ती जास्त लवकर विश्वास मिळवते. कधीतरी प्रयोग करून बघा. एखाद्या व्यक्तीला भेटायला जा आणि त्या व्यक्तीचं फक्त ऐका आणि जाताना फक्त 2-4 वाक्य बोला. ती व्यक्ती तुम्हाला आयुष्यभर रिस्पेक्ट देईल. तुमच्या माहितीसाठी सांगतो, अमेरिकेमध्ये फक्त ऐकायला लोकांना बोलवतात आणि त्याचे पैसे देतात की आमचं ऐका. आणि 50च्या 60च्या पुढची जी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी ते सरळ सरळ जाहिरात देतात की आमचं ऐकण्यासाठी आम्हाला माणसं पाहिजेत. ओके. आपल्याकडे अजून भारतात तशी वेळ आलेली नाहीये, पण जर आली तर पहिला मी जाईन, कारण मला ऐकायला आवडतं. ठीक आहे. सो ऐकणारी व्यक्ती जास्त लवकर विश्वास मिळवते. ट्रस्ट बिल्ड होतो तुमच्या बाबतीत इतरांचा. आणि तुम्ही ऐकल्यामुळे बोलणाऱ्याला खूप समाधान मिळतं की माझं कोणी ऐकणार आहे. बऱ्याचदा आता गंमत म्हणून सांगतो की कधी कधी नवरा बायकोमध्ये कधीतरी बायको कधीतरी नवरा जास्त बोलणार असतो आणि ती व्यक्ती नेहमी बाहेर जाऊन बडबडत असते. ज्यांना बोलता येत नाही घरात ते बाहेर जाऊन बडबडत असतात. तर हरकत नाही, अशी व्यक्ती तुमच्या परिचयात असेल तर त्यांना वेळ देत जा. जास्त वेळ देऊ नका, पण थोडा तरी वेळ द्या. कोणाला नाराज करू नका. सो हा होता दुसरा मुद्दा, जास्त ऐकण्याची सवय ठेवा. तिसरं आहे तुमचं वर्तनच तुमचा ब्रँड आहे. वर्तन म्हणजे काय? पुन्हा एकदा ऍटिट्यूड, मॅनर्स, बिहेवियर्स. तुम्ही वागता कसे, चालता कसे, बोलता कसे, हे सगळं तुमचं जे काही वर्तन आहे तो तुमचा ब्रँड असतो. तुमचे कपडे, तुमचे शब्द, तुमची वेळेची शिस्त, नम्रता, लोक तुम्हाला यावरून ओळखतात. किती साधा आहे तो, किती नम्र आहे तो, किती छान बोलतो तो,
बघा, अशा पद्धतीने आपल्याला लोक ओळखत असतात. ठीक आहे. शक्यतो प्रयत्न करा की आपल्याला लोक पॉझिटिव्ह गोष्टीवरून ओळखतील. ठीक आहे. कोणी आपल्याला भावखाव म्हटलं नाही पाहिजे, कोणी आपल्याला इगोइस्टिक म्हटलं नाही पाहिजे, कोणी आपल्याला कंजूस म्हटलं नाही पाहिजे. हा प्रयत्न करूया आपण. ब्रँड बनवायला जाहिराती लागत नाहीत, ब्रँड बनवायला फक्त सातत्य लागतं, आणि हे सातत्य तुम्हालाच टिकवून ठेवायचं असतं आणि तुम्हालाच ते फॉलो करायचं असतं. चौथा मुद्दा आहे आत्मविश्वास ठेवा, अहंकार नाही. आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे, जो मी मगाशी म्हटलं की स्वप्न पूर्ण करायला आपणच जबाबदार आहोत, स्वप्न पूर्ण न होण्याला. कारण आत्मविश्वास कमी पडतो आपला. आत्मविश्वास आकर्षक असतो, अहंकार आपल्याला दूर लोटतो. नम्र माणूसच खऱ्या अर्थाने मोठा असतो, हे पक्क लक्षात ठेवा. शिकणं कधी थांबवू नका. पाचवा मुद्दा, शिकणं कधी थांबवू नका. जग बदलते, तुम्ही बदलला नाही तर मागे पडाल. शिकणं म्हणजे गुंतवणूक आहे, खर्च नाही, हे पक्क लक्षात ठेवा. प्रभाकर मोरे सरांनी आज आपलं हे ट्रेनिंग ठेवलेलं आहे. मला असं वाटतंय की याची काही फी नाहीये. अशी 10 ट्रेनिंग घ्यायला मी तयार आहे, प्रभाकर मोरे सर तयार आहेत. पण उद्या जर 11वं ट्रेनिंग ठेवलं आणि त्याची फी लावली तर मागे पडू नका. येस ऑर नो? कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी असेन, प्रभाकर मोरे सर असतील, जगातले सगळे ट्रेनर स्वतःचं ज्ञान वाढवण्यासाठी लाखो रुपये खर्च करत असतात. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की तुमच्या मानेच्या वरचा भाग जो आहे, हा तुमचं डोकं, त्याच्यात जो मेंदू आहे त्याच्यावर जास्त खर्च करा. इथे 80% खर्च करा, खाली 20% खर्च करा. किती जण तयार आहेत? वरती 80%, खाली 20%. कठीण आहे पण प्रयत्न करूया. ठीक आहे. येस 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 येस. पाचवा मुद्दा होता हा. माझा माऊस कर्सर हरवलाय. थोडा मला ब्रेक द्या. एक्झिट पेज कॅनवा वापरतोय आम्ही सध्या, आणि कॅनवाला थोडी टेक्निकल एरर येते कधी कधी. 1 मिनिटात परत येतो, 1 मिनिटात. येस सर, येस सर. ज्यांनी कुणी चुकून कदाचित रेघोट्या ओढल्या गेलेल्या आहेत त्यांनी काय करा, 5 नंबरला इरेजरचा ऑप्शन आहे बघा. ज्यांच्याकडून चुकून झालंय लक्षात येते तर त्यांनी खाली पेनला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर 5 नंबरला इरेजर मिळेल, त्यांनी इरेज करून घ्या. ठीक आहे माझी. दिसते सर. हा. हो. शिकणं कधी थांबवू नका, हा 5वा मुद्दा होता. जग बदलतंय, तुम्ही बदलला नाही तर मागे पडाल. आणि 6वा मुद्दा आहे तुमची ओळख सातत्याने जपा. आता ओळख सातत्याने जपा म्हणजे काय? तर आपली ओळख ही प्रत्येक ठिकाणी सारखी गेली पाहिजे. म्हणजे आज जे बोलतात ते उद्या तुमच्या वागणुकीत दिसायला हवं. ब्रँड म्हणजे विश्वास, आणि विश्वास सातत्याने तयार होतो. हेच जर आपण कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये जर बघितलं, कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये जिथे मोठ्या मोठ्या कंपन्या, जेव्हा आपण ब्रँड म्हणतो की टाटा हा एक ब्रँड आहे, ठीक आहे, मग टाटा हा ब्रँड जर असेल तर टाटाचं वैशिष्ट्य काय? कोण सांगू शकेल? टाटा कोणत्या गोष्टीसाठी ओळखलं जातं? टाटा एका तेच ले बघ. सॉरी, इंडियन सर, भारत का. नाही, एक एक शब्द, एक व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू. कोणत्या व्हॅल्यूसाठी टाटा ओळखलं जातं? ट्रस्ट, ट्रस्ट, ट्रस्ट. हा. आयफोन किंवा ऍपल हा ब्रँड इनोव्हेशनसाठी ओळखला जातो, इनोव्हेशन. मी मगाशी म्हटलं तसं की तुम्ही सुद्धा कोणीतरी खूप गडबड करतं इकडे स्क्रीनवर. तर लहान मुलं जर असतील तुमच्यासोबत तर लहान मुलांना सांभाळा, कारण ह्या स्क्रीनची सगळी मजा गेलेली आहे. मी पॉझिटिव्ह आहे, पण काही हरकत नाही. फक्त तुम्ही काही ड्रॉइंग बिंग करायचं असेल तर वेगळे तुम्ही शीट घ्या आणि त्याच्यावर ड्रॉइंग करा. ही ड्रॉइंग शीट नाहीये. ठीक आहे, प्लीज. इथे काय होतं, स्क्रीनशॉटला सुद्धा गडबड होणार आहे. ओके. तर हा जो स्क्रीन आहे, हा स्क्रीन आपल्याला स्वच्छ दिसला पाहिजे. सो ब्रँड म्हणजे विश्वास, आणि विश्वास सातत्याने तयार होतो. तुमच्याकडे सातत्य पाहिजे. एका गोष्टीसाठी तुम्ही जर प्रसिद्ध झालात तर असं समजा की खूप चांगली गोष्ट तुम्ही केलेली आहे. ठीक आहे. 7वा मुद्दा आहे तुमची कथा स्वतः सांगा, आणि पहिली गोष्ट स्वतःला सांगा. इतरांनी सांगितलेली कथा नेहमी तुमच्या बाजूने असेलच असं नाही. त्यामुळे ज्याने स्वतःची कथा सांगितली तो लोकांच्या मनात राहतो. हे इंग्लिशमध्ये मी असं म्हणेन की ब्रँड स्टोरी नावाचा एक प्रकार असतो ब्रँडिंग मध्ये, की टाटाची एक स्टोरी आहे, अमूलची एक स्टोरी आहे, आयफोनची एक स्टोरी आहे. तशी तुमची सुद्धा एक स्टोरी असली पाहिजे. स्टोरी म्हणजे काय? तर तुमच्या वैशिष्ट्यांविषयी, तुमच्या प्रवासाविषयी अतिशय थोडक्यात पण अतिशय उत्कृष्ट गोष्ट तुम्हाला तयार करता आली पाहिजे.
तुम्हाला जर ऑनलाईन पाहायचं असेल तर लिज्जत पापड सर्च करा आणि लिज्जत पापड ब्रँड स्टोरी, लिज्जत पापड ब्रँड स्टोरी असं टाईप करा गुगलवर. तुम्हाला लिज्जत पापडची स्टोरी कळते की कसा काही महिलांनी एकत्र येऊन तो ब्रँड तयार केला. ठीक आहे. ऍपलची सुद्धा स्टोरी तुम्ही चेक करा, प्रत्येक ब्रँडची स्टोरी असते. ठीक आहे. सो आपण इथे काय म्हणतो की तुमची कथा तुम्ही स्वतः सांगा इतरांना, मग ती कधीतरी लिहून काढणं गरजेचं आहे. शेवटचा मुद्दा आहे इथला, व्यक्तिमत्व विकास ब्रँडिंग मधला. सकारात्मक वृत्ती जपा, अडचणी येतील पण तुमचा दृष्टिकोन ठरवतो तुमचं स्थान. सकारात्मक माणसं नेहमी लक्षात राहतात. ठीक आहे. सकारात्मक माणसं नेहमी लक्षात राहतात. सकारात्मक माणसं नेहमी आनंद देतात. सकारात्मक माणसं नेहमी सोल्युशन देतात. सकारात्मक माणसं नेहमी अडचणींवर मात करतात. सकारात्मक माणसं हे चांगले मित्र बनतात. सो तुम्ही सुद्धा सकारात्मक व्हा, सकारात्मक राहा, म्हणजेच बी पॉझिटिव्ह. आणि आता ही एक गोष्ट आपली इथे संपलेली आहे. भगवद्गीतेच्या आधारे जेव्हा आपण ट्रेनिंग घेतो किंवा भगवद्गीता जेव्हा तुम्ही वाचाल कधीही, त्यावेळेला तुम्ही लक्षात ठेवा भगवद्गीता सुद्धा 4 योगामध्ये डिवाइड झालेली आहे. 4 योगांमध्ये त्याचं पूर्ण डायव्हर्जन आहे किंवा आपण म्हणूया की भाग आहेत. त्यातला पहिला भाग आहे ज्ञानयोग, म्हणजे विजडम आणि क्लॅरिटी. तुम्हाला जर तुमचं ज्ञान वाढवायचं असेल, ठीक आहे, तर आणि क्लॅरिटी मिळवायची असेल तर ज्ञानयोग हा एक योग भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे. त्यानंतर कर्मयोग म्हणजे ऍक्शन आणि इंटिग्रिटी, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. भक्तियोग म्हणजे डिव्होशन आणि रिलेशनशिप, तुमच्या कामावरचं प्रेम, स्वतःवरचं प्रेम, निसर्गावरचं प्रेम. जिथे जाल तिकडे डिव्होशन पाहिजे तुमचं, ग्रॅटिट्यूड पाहिजे. रिलेशनशिप बद्दल भक्तियोगात सांगितलेलं आहे. आणि राजयोग म्हणजे डिसिप्लिन आणि लिडरशिप. ठीक आहे. सो हे 4 मुद्दे खूप महत्वाचे आहेत. याच्यावर अख्खं ट्रेनिंग आपण घेऊ शकतो. साधारण या 12 विषयांवर आपण ट्रेनिंग घेतो, ज्यामध्ये सेल्फ इमेज अँड ब्रँड, डिसिजन मेकिंग, कस्टमर सर्व्हिस अँड रिलेशनशिप, टीमवर्क अँड कोलॅबरेशन, एथिक्स अँड इंटिग्रिटी, लिडरशिप अँड कम्युनिकेशन, स्ट्रेस मॅनेजमेंट, टाइम अँड डिसिप्लिन, इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी, पीआर अँड नेटवर्किंग, फायनान्शियल विजडम अँड प्रॉस्पेरिटी आणि पर्पज आणि कॉन्ट्रीब्युशन. 12 विषय आहेत, 12 व्हॅल्यूज म्हणायला हरकत नाही. आता एक महत्वाचा विषय यातला बघा, हे मागे जे विषय आहेत 12, त्यातल्या 12 विषयांपैकी पहिल्या विषयावर आपण जोर देऊया. 9:15 झालेले आहेत. हा विषय सांगून आपण आजचं सेशन थांबवणार आहोत. सो सेल्फ इमेज आणि ब्रँड खूप महत्वाचं आहे, स्वतःची ओळख ब्रँडसाठी. इथे डावीकडे बघा छान छान फोटो दिलेले आहेत. तुम्ही सगळ्यांना ओळखता, मला वाटतं बहुतेक ना ओळखताय तुम्ही. व्यक्तिमत्व अधिक व्यवसाय विकासाची पहिली बीट म्हणजे काय, तर मी कोण हा प्रश्न स्पष्ट होणे. ठीक आहे. तुमची ओळख, तुमची भाषा, तुमची शैली हा तुमचा ब्रँड असतो. जेव्हा तुम्ही स्वतःला किंमत देता तेव्हा जगही तुम्हाला किंमत देतं. इतका साधा सोपा नियम आहे. आणि स्वतःला ओळखा हे कोणी कोणी सांगितलंय? बुद्धांनी सांगितलंय, कृष्णाने सांगितलंय, शेक्सपियरने सांगितलंय, अरिस्टॉटलने सांगितलेलं आहे आणि अनेक तत्वज्ञांनी सांगितलेलं आहे, ओशोने सांगितलेलं आहे की स्वतःला ओळखा. ठीक आहे. सो स्वतःला ओळखा आणि स्वतःवर छानपैकी एकदा निबंध लिहून काढा. जसं आपण आतापर्यंत आईवर निबंध लिहिलाय, गायीवर निबंध लिहिलाय, तसं आता एक स्वतःवर निबंध लिहिणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला स्वतःची ओळख स्पष्ट होईल. ठीक आहे. मित्रांनो, ब्रँड मध्ये 2 प्रकार आहेत. आपण एक म्हणूया पर्सनल ब्रँड आणि एक बिझनेस ब्रँड. ठीक आहे. जेव्हा व्यक्ती असते, व्यक्ती प्रसिद्ध होते, तेव्हा व्यक्तीचा ब्रँड असतो आणि जेव्हा व्यवसाय प्रसिद्ध होतो त्यावेळेला बिझनेसचा ब्रँड असतो, ज्याला कॉर्पोरेट ब्रँड सुद्धा म्हणतात. आता बिझनेस आणि ब्रँड मधला पण एक फरक आहे, तो सांगतो. बिझनेस जर तुम्ही चालवत असाल एखादा, तर त्या बिझनेसमध्ये तुम्हाला ग्राहक शोधावे लागतात. बिझनेसला ग्राहक शोधावे लागतात आणि बरोबर ब्रँड उलट आहे, ब्रँड मध्ये ग्राहक तुम्हाला शोधत येतात. जसं आयफोनचे जे चाहते आहेत, त्या आयफोनचा नवीन नवीन व्हर्जन आलं की लगेच धावत सुटतात. आयफोन वाले जाहिरात करत नाहीत, मर्सिडीज वाले जाहिरात करत नाहीत. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला आणि मला जाहिरात करावी लागेल सध्या, पण अशी एक वेळ येईल की ज्यावेळेला आपल्याला जाहिरात न करता आपल्याकडे जास्तीत जास्त लोक येतील. सो ब्रँड आयडेंटिटी हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आज मी फक्त झलक देतोय, हे मी स्किप करतो. ब्रँड इज अ फाउंडेशन, क्रिएटिंग अ पर्सनल ब्रँड. ओके. आता इथे पुन्हा एकदा काही व्यक्तिमत्व दिलेली आहेत. आता मी काही छान इंटरेस्टिंग प्रकार घेतोय. मी एक एक फोटो दाखवतोय, तुम्ही फक्त ओळखायचं आणि नाव टाकायचं. मला वाटतं गरज पण नाहीये. ओळखलं सगळ्यांनी? ओळखलं. चला कोणीतरी एकाने टाईप करा फक्त चॅटबॉक्स मध्ये. नेक्स्ट. सगळ्यांनी ओळखलं? व्हेरी गुड. थर्ड.
सगळ्यांनी ओळखलं? व्हेरी गुड, होय सर. व्हेरी गुड. हिला पण सगळ्यांनी ओळखलं? व्हेरी गुड. यांना पण सगळ्यांनी ओळखलं? व्हेरी गुड. विश्वास ठेवा, मी या सगळ्या व्यक्तींचा चाहता आहे. आय एम फॅन ऑफ ऑल दिस पीपल, आणि तुम्ही सुद्धा असाल. कधी कधी असं होतं की नाही नाही, आम्ही तर सलमान खानचे फॅन आहोत किंवा आम्ही शाहरुख खानचे फॅन आहोत, तर हरकत नाही. कोणी आमिर खानचा फॅन असेल, कोणी शाहरुख खानचा असेल, कोणी सलमान खानचा असेल. यांना ओळखलं? ओळखलं. यांना ओळखलं? व्हेरी गुड. यांना ओळखलं? आता यांना का ओळखलं? तर यांची आणि तुमची आत्ताच ओळख झाली. ठीक आहे. सो ब्रँडिंग मध्ये लक्षात ठेवा की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाल, तुम्हाला ओळखणारे लोक वाढतील, आणि जेवढे जास्त तुम्हाला ओळखणारे लोक आहेत, तुम्ही ब्रँडिंगच्या दिशेने जात असताय, लक्षात घ्या. ठीक आहे. सो गंमत म्हणून हा फोटो टाकलाय. आता बघा, आता खरी गंमत आहे. आता यांना ओळखता का सांगा मला. चला, ज्याला नाव माहिती आहे त्याला माझ्यातर्फे बक्षीस. 5 सेकंद देणार, फक्त 5 सेकंद. 1, 2. अरे वा, अपूर्वा मोरे, अभिनंदन. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता हे का झालं, तर आपण शार्क टँक बघायला लागलो, बरोबर. सो या आहेत नमिता थापर. हा, कोणीतरी पारुल मेहता टाकलंय, तर पारुल मेहता नाहीत, या आहेत नमिता थापर. थँक्यू. ओके, नमिता थापर या सीईओ आहेत एम क्युअर फार्मास्युटिकल्सच्या, आणि शार्क टँक मध्ये त्यांचा रोल खूप महत्वाचा आहे. खूप छान बोलतात, बरेच जण त्यांचे फॅन झालेले आहेत. आता विचार करा, शार्क टँक जर नसतं तर यांना कोणी ओळखलं असतं का? नसतं. पण त्यांचं एक विश्व असतं, त्या विश्वामध्ये त्यांना ओळखणारे आहेत. यांना ओळखतं का कोणी? बघा, मॅमा ऑफ फार्मा. व्हेरी गुड. सोनल देसाईंनी खूप छान म्हटलंय. ओके, यांना ओळखताय? व्हेरी गुड. असिस्टंट प्रोफेसर दर्शना पवार, अभिनंदन. इंदिरा नोई, इंदिरा नोई नाही, इंदिरा नोई. व्हेरी गुड. या आहेत पेप्सिकोच्या सीईओ. पेप्सिको या कंपनीच्या सीईओ आहेत. सीईओ म्हणजे जवळपास मालक असतो, त्यांना पर्सेंटेज शेअरिंग असतं. व्हेरी गुड. थर्ड, यांना कोणी ओळखतंय? यांना ओळखत असेल तर नाव टाईप करा. काही नावं लक्षात राहत नाहीत, बाकी काही नाही. गुगल सर्च करू नका कोणीही. यांचं नाव येत नाहीये. व्हेरी गुड. सीईओ ऑफ शुगर कॉस्मेटिक्स, विनीता. अगदी बरोबर. समृद्धी मॅडम, अभिनंदन. विनीता सिंग, समृद्धी मॅडम, अभिनंदन. समृद्धी मॅडम, तुमचा व्हिडिओ ऑन आहे का? जरा बघू दे मला. तुम्ही खूप चांगली उत्तर दिलेली आहेत. विनीता सिंग ह्या शुगर कॉस्मेटिक्सच्या सीईओ आणि को फाउंडर आहेत. सो थँक्यू व्हेरी मच. आता या 5 जणींना तुम्ही ओळखता का सांगा? वुमेन एंटरप्रेन्योर्स ऑफ इंडिया. चला, कुठली स्पर्धा नाहीये, कुठली स्पर्धा नाहीये. कोण म्हणालं? दीपाली पंडित म्हणतात शार्क टँक मध्ये असतात. बरोबर आहे. या 5 महिला ज्या आहेत या सुद्धा टॉप एंटरप्रेन्योर्स आहेत. बघा मैत्रिणींनो, भगिनींनो, तुम्हाला कमीत कमी 25 महिला उद्योजकांची पूर्ण माहिती मिळवायची आहे. 25 महिला उद्योजकांची, भारतातल्या टॉप 25 महिला उद्योजकांची माहिती मिळवायची आहे. या सगळ्या ब्रँड्स आहेत, आणि तुम्हाला सुद्धा उद्या जर कोणी 50 ची लिस्ट बनवायला सांगितलं, कोणीतरी कोणत्या तरी ट्रेनिंग मध्ये जर 50 ची लिस्ट काढायला सांगितलं, तर तुमचं नाव त्या 50 लिस्ट मध्ये आलं पाहिजे. लक्षात ठेवा. चला, 50 नाही, 100 मध्ये तरी आलं पाहिजे. 100 नाही, 500 मध्ये तरी आलं पाहिजे. आणि ते 100% येईल पुढच्या 1000 दिवसांचं प्रॉपर प्लॅनिंग केलं तर तुमचंही नाव वुमेन एंटरप्रेन्योर्स इन इंडिया ऑफ इंडिया मध्ये येऊ शकतं. ठीक आहे. सो व्हेरी गुड. ही आपली असाइनमेंट होती पर्सनल ब्रँडिंगची. पर्सनल ब्रँडिंग मध्ये फोटो जितका महत्वाचा आहे तितकंच कामही महत्वाचं आहे.
प्रत्येकाची लिस्ट, प्रत्येकाच्या कामाची यादी तुम्हाला गुगलवर मिळते. फक्त कधीतरी सर्च करणं गरजेचं आहे. ओके. सो पर्सनल ब्रँड कसा तयार करायचा हे समजून घ्या. पर्सनल ब्रँड कसा तयार करायचा, मुळात हा एक फॉर्म्युला आहे CB6, क्रिएटिंग ब्रँड 6, CB6 फॉर्म्युला. तुमचं ब्रँड नेम युनिक असलं पाहिजे. तुमचं ब्रँड नेम युनिक असलं पाहिजे, म्हणजे कंपनीचं असेल किंवा तुमचं वैयक्तिक. आता माझं नाव किंवा तुमच्यापैकी अनेकांची नावं काही स्पेशल आहेत का? आपल्या आई वडिलांनी आपल्याला हे नाव दिलं, ठीक आहे. पण त्या नावातून काही स्पेशल अर्थ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपलं नाव चार चौघांसारखं सामान्य राहतं. आणि म्हणून जसं मी मगाशी म्हटलं की थोर महापुरुषांच्या नावापुढे काहीतरी पदवी होती, तशी तुमच्या नावापुढे काहीतरी पदवी असणं गरजेचं आहे. सो तुमचं युनिक ब्रँड नेम असलं पाहिजे. जसं मी म्हणतो ब्रँड बॉन्ड निलेश. आम्ही हल्ली आडनाव पण सांगत नाही आणि बी पॉझिटिव्ह पण म्हणायची गरज नाहीये. ब्रँड बॉन्ड निलेश इज इनफ. सो पहिली अट आहे तुमचं ब्रँड नेम. दुसरी अट आहे क्रिएटिव्ह सिम्बॉल. आता क्रिएटिव्ह सिम्बॉल म्हणजे काय, तर तुमचा कंपनी असेल तर कंपनीचं सिम्बॉल. पण जर तुम्ही व्यक्ती असाल तर क्रिएटिव्ह सिम्बॉल मध्ये काय काय येऊ शकतं? तुमची सिग्नेचर येऊ शकते, तुमचा चष्मा येऊ शकतो, तुमची दाढी येऊ शकते, दाढी, तुमचं आय लेन्स येऊ शकते, तुमच्या केसांची स्टाईल येऊ शकते, ठीक आहे. सो ही तुमची ओळख आहे असं समजा. क्रिएटिव्ह सिम्बॉल किंवा ओव्हरऑल तुमचा चेहरा हा तुमचा सिम्बॉल असतो. तुमचा चेहरा हा तुमच्या ब्रँडचा सिम्बॉल असतो. आता कॉर्पोरेट लोगो म्हणजे काय? कॉर्पोरेट लोगो, तर कॉर्पोरेट लोगो जसा कंपनीचा लोगो असतो, सिम्बॉल वेगळा, लोगो वेगळा. तर पर्सनल ब्रँडमध्ये तुमचा लोगो म्हणजे तुमचं दिसणं, ओव्हरऑल लुक अँड फील म्हणतात त्याला, लुक अँड फील. एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर इम्प्रेशन पडतं, एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर एक ऑरा असतो, दिसतो आजूबाजूला त्याच्या, ठीक आहे. एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर एक चमक उठते आपल्या डोळ्यामध्ये, ठीक आहे. सो तुमचं स्माइल पण महत्वाचं आहे, तुमचा ऍटिट्यूड महत्वाचा आहे, तुमचा लुक महत्वाचा आहे. सो हे येतं सगळं आपल्या लोगोमध्ये. चौथं आहे इंडस्ट्री फिट कलर. आता इंडस्ट्री फिट कलर म्हणजे काय, तर कॉर्पोरेट मध्ये सॅमसंगचा कलर ब्ल्यू आहे, सॅमसंगचा कलर ब्ल्यू आहे, ऍपलचा कलर ब्लॅक आहे, अमूलचा कलर रेड आहे. तसा तुमचा सुद्धा एक कलर आहे ना. आपण म्हणतो ना, हा काळा आहे, हा सावळा आहे, हा गहूवर्णी आहे, हा गोरा आहे. तसं तुमचा इंडस्ट्री फिट कलर असला पाहिजे. मग तो स्किनचा असतो, हेअरस्टाईलचा असतो आणि ओव्हरऑल ग्रुमिंग, ओव्हरऑल तुमच्या चेहऱ्यावरचं तेज म्हणजे तुमचा कलर, ठीक आहे. सो हे आपण काय करतोय, कॉर्पोरेट ब्रँडिंगचे नियम पर्सनल ब्रँडिंगला लावण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे. तुमची टॅगलाईन खूप महत्वाची आहे, पॉवरफुल टॅगलाईन. जसं आता नोकियाची टॅगलाईन आहे कनेक्टिंग पीपल, अमूलची टॅगलाईन आहे टेस्ट ऑफ इंडिया. मग तुमची टॅगलाईन काय? आमची टॅगलाईन आहे बी क्रिएटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी ऍक्टिव्ह, बी क्रिएटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ठीक आहे. सो ही झाली आमची. कंपनीची काय, तर उगम क्रिएटिव्हची आहे ओरिजिन ऑफ आयडियाज. उद्योग ऊर्जाची आहे परस्परांना ऊर्जा देऊया. टॅगलाईन सुद्धा खूप महत्वाची आहे. एक असाइनमेंट लिहून घ्या. तुमची ओळख एका शब्दात, तुमची ओळख एका वाक्यात आणि तुमच्यावरचा निबंध, या 3 गोष्टी आम्ही चेक करणार आहोत पुढच्या वेळी. तुमची ओळख एका शब्दात, तुमची ओळख एका वाक्यात आणि तुमचा पूर्ण निबंध तुमच्यावरचा, ठीक आहे. किंवा त्याच्यात चौथीच्या आधी आपण तिसरी अशी ऍड करू शकतो की तुमच्याविषयी 10-12 शब्द लिहा. पहिली ओळख म्हणजे एकच शब्द, दुसरी ओळख म्हणजे एक वाक्य म्हणजे टॅगलाईन सारखं, तिसरं म्हणजे तुमच्याविषयी जे शब्द जवळपासचे वाटतात ते शब्द लिहा आणि चौथा म्हणजे तुमच्यावर निबंध लिहा, ठीक आहे. त्यातून पाहिजे तर आपण टॅगलाईन ठरवू, पॉवरफुल टॅगलाईन. ओके. आता याचा 6वा मुद्दा आहे फेशियल एक्सप्रेशन्स. फेशियल एक्सप्रेशन्स म्हणजे तुमचे हावभाव, तुम्ही लक्षपूर्वक ऐकता हे कळलं पाहिजे, तुम्ही एखाद्याला बघून खुश झालेला आहात ते कळलं पाहिजे, तुमचे जेव्हा तुम्ही बसता तेव्हा हाताची घडी घालून बसता की हात सोडून बसता हे सुद्धा महत्वाचं आहे. तुम्ही मागे टेकून बसताय की पुढे बसताय तेही महत्वाचं आहे. तुम्ही तिरके बसलाय की ताड बसलाय हेही महत्वाचं आहे. सो या सगळ्या एक्सप्रेशन्स आहेत फेशियलच्या सुद्धा आणि बॉडी लँग्वेज सुद्धा. तिथे बॉडी लँग्वेज शब्द राहिलाय, फेशियल एक्सप्रेशन्स अँड बॉडी लँग्वेज, ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट ब्रँड आयडेंटिटी, इमेज बिल्डिंग. तुमच्या इमेज बिल्ड करणं हे तुमच्या हातात आहे. आमच्यासारखी लोक मदत करू शकतात. तुमच्यापैकी कोणालाही प्रभाकर सरांच्या
परमिशनने मी सांगतो की तुम्हाला कुठेही पर्सनल ब्रँडिंगच्या पर्सनल टिप्स पाहिजे असतील तर आय एम ऑलवेज रेडी. पर्सनल ब्रँडिंगच्या पर्सनल टिप्स. ओके. सो हळूहळू आपण शेवटाकडे येतोय आणि या शेवटाकडे जाताना दुसरा मुद्दा जो आहे डिसिजन मेकिंग मी स्किप करतो. महत्वाचं आहे. कस्टमर सर्व्हिस अँड रिलेशनशिप महत्वाचं आहे. टीमवर्क आणि कोलॅबरेशन, संघटन आणि टीमवर्क महत्वाचं आहे. नैतिकता आणि मूल्य महत्वाची आहेत. लिडरशिप आणि कम्युनिकेशन महत्वाचं आहे. खूप मोठा विषय आहे की नाही. आव्हानांशी सामना महत्वाचा आहे. वेळ आणि शिस्त महत्वाची आहे. नवोन्मेष आणि क्रिएटिव्हिटी महत्वाची आहे. नेटवर्किंग आणि जनसंपर्क माझ्या आवडीचा विषय आहे आमचा. नेटवर्किंग आणि जनसंपर्क. आर्थिक जाण व संपन्नता महत्वाची आहे. धर्म, योगदान, समाजसेवा महत्वाचं आहे. आता हे सांगण्याचा उद्देश काय? की या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आता अभ्यासाला सुरुवात करा. हा वेबिनार तुम्हाला चांगला वाटला असेल, साधारण वाटला असेल किंवा ठीकठाक वाटला असेल. पण आम्ही नेहमी म्हणतो की फक्त या विषयावर मार्केटमध्ये 1,00,000 पुस्तकं आहेत. किती? 1,00,000. पण त्यातलं किमान एक तरी पुस्तक तुम्ही जर मनापासून वाचलं तरी सुद्धा तुमच्या व्यक्तिमत्वात बराच फरक पडू शकतो. पुन्हा एकदा मागे जाऊन मी सांगेन की आपली स्वप्न पूर्ण न होण्यासाठी आपणच जबाबदार आहोत. आपल्या व्यक्तिमत्व विकासाचं आपण अजिबात सिरियसली न घेतल्यामुळे आपल्या शिक्षकांनी सिरियसली घेतलं नाही. म्हणजे आपल्या शाळेतल्या शिक्षकांनी, कॉलेजमधल्या शिक्षकांनी, आपल्या नातेवाईकांनी, आपल्या आईवडिलांनी आपल्याला कोणीच व्यक्तिमत्व विकास या विषयाबद्दल माहिती दिली नाही. व्यक्तिमत्व विकास म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पर्सनल ब्रँडिंग. ठीक आहे. तर एक छोटीशी फिल्म बघायची आपल्याला. आणखीन एक मंत्र जो रोज स्वतः बघतो दिवसातून 3 वेळा, तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि नंतर मग आपण बघूया की आता वाट कसली पाहता. वाट लागण्याआधी वाट दाखवणारा तज्ञ सारथी निवडा. आणि हा तज्ञ सारथी म्हणून मला तुम्ही जर निवडलं तर मला आवडेल. आपण हा व्हिडिओ बघूया. तो आय एम हॅप्पी, आय एम हेल्दी. मंत्र मी पटकन बोलून दाखवतो तुम्हाला. आय एम हॅप्पी, आय एम हेल्दी, आय एम स्मार्ट, आय एम स्ट्रॉंग, आय एम ऍक्टिव्ह, क्रिएटिव्ह, पॉझिटिव्ह, आय एम कूल, कलरफुल, सक्सेसफुल, आय एम ह्युमन, इंडियन, इंडिपेंडंट, आय एम रिच, आय एम सेलिब्रिटी, आय एम मी, आय एम मायसेल्फ. सो ऑल द बेस्ट. शेवटची काही स्लाइड आहे का बघतो. ठीक आहे, झालेलं आहे. आपण आतापर्यंत जे मिळवलं नाही ते मिळवण्यासाठी आपण आतापर्यंत जे केलं नाही ते करावं लागेल. म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा लागेल. आपली व्यवसाय वृद्धी त्याच्याने होणार आहे. आपल्या सगळ्या स्वप्नांची पूर्तता आपल्या व्यक्तिमत्व विकासानेच होणार आहे. हे माझं ठाम मत आहे. हे आमचं ठाम मत आहे आणि हे आमचा अनुभव आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला व्यक्तिमत्व विकासासाठी स्वतः कष्ट करायचे आहेत. आणि हे उत्तर आहे मित्रांनो जे कोणीच दिलेलं नाहीये. आपल्याला जे स्क्वेअर दिसत होते ते आपण पटकन 16 मोजले, कारण मी 16 सेकंद दिला होता. पण इकडे बघा तुम्ही, 1 बाय 1 चे 16 स्क्वेअर आहेत. सगळ्यांना दिसतात 1 बाय 1 चे 16 स्क्वेअर. त्यानंतर 2 बाय 2 चे बघा, 2 बाय 2 चे मी मार्किंग करतो इकडे. 2 बाय 2 चे किती आहेत? 9 स्क्वेअर आहेत. 9 स्क्वेअर मोजा तुम्हीच. 1, 2, हा 3, हा 4, हा मधला 5, हा आता पुन्हा इथे हे 6, हा 7, हा 8 आणि हा 9. सो 2 बाय 2 चे झाले 9, 3 बाय 3 चे झाले 4, 3 बाय 3 चे, हा बघा, हा 3 बाय 3, 1, हा दुसरा,
हा इथून तिसरा आणि हा चौथा. ओके. आणि 4x4चा एक, ज्याने ह्या सगळ्या स्क्वेअर्स आपल्या स्वतःमध्ये सामावलेला आहे. सो यातून आपल्याला काय शिकायचं की पटकन कुठलंही उत्तर घाईघाईत देऊ नका. जेव्हा आपण 16 उत्तर दिलं आणि 30 उत्तर येतं त्यावेळेला असं समजा की आपण स्वतःला सुद्धा नीट ओळखलेलं नाहीये. सो स्वतःला जर ओळखलं तर तुमचे असे 30 काय 300 गुण तुम्हाला दिसतील. पटकन मी असा आहे, मी तसा आहे असं पटकन बोलून मोकळे होऊ नका. स्वतःचा आरपार स्टडी करा. कुठलीही संस्था सुद्धा पटकन 16 बॉक्समध्ये संपत नाही. आज प्रज्ञा नेटस्कूल, प्रज्ञा अकॅडमी सुद्धा लांबून बघणाऱ्याला वाटेल 16 स्क्वेअर आहेत, पण नेटस्कूल प्रज्ञा अकॅडमी सुद्धा 30 स्क्वेअर आहेत. आता हे 30 स्क्वेअर त्या मालकाला, त्या संचालकाला माहिती पाहिजेत. जसं तुम्हाला तुमचे 30 गुण माहिती पाहिजेत. कोणी तुमचे 16 गुणच सांगितले असतील तर त्याला 30 गुण सांगा. ठीक आहे. तर आता आपण बरोबर 9:30 वाजलेले आहेत आणि हा सेशन जो आहे तो आपण संपवतोय. ठीक आहे. तर मी सगळ्यांचे आभार मानतो आणि प्रभाकर मोरे सरांनी ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. सर, आपण काही फोटो वगैरे काढून ठेवलेला आहे का, स्क्रीनशॉट? जी, पुन्हा एक काढूया आपण सगळ्यांनी स्माइल एक देताना. स्क्रीनशॉट काढूया आणि माझा सुद्धा बोलतानाचा जर काही स्क्रीनशॉट तुम्हाला जर असेल तुमच्याकडे तर मला पाठवा. ठीक आहे. आणि आता मी इथून रजा घेतो. पूर्ण पुढची सूत्र जी आहेत ती मोरे सरांकडे देतो. मोरे सर, ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच सर. आपण एक फोटो घेऊया स्क्रीन थांबवल्यानंतर सगळ्यांनी. हो हो अ, मी स्क्रीन शेअर बंद करतो. हो सर. एकच मिनिट. मला वाटतं हा कोणीतरी फोटो घ्यायला हरकत नाहीये. हा आपला पिन काढून टाका. पिन जर असेल ना, बोलणाऱ्या एकची पिन असते एक. हो. मी स्वतःच हे करतो की पिन काढली टू पिन. ओके. पिन रिमूव्ह केले मी. येस. फोटो कसा काढता येईल आता? कोणीतरी काढून द्या. बघा शक्य असेल तर. आणि आता शेवटपर्यंत किती जण होती आपल्यासोबत? 63. हरकत नाही. चला. अजूनही लेफ्ट होऊ नका. हा. शेवटचे 3 मिनिटं आहेत आपल्याकडे, त्यामुळे प्रत्येकाने. येस, मी रश्मी मॅम कडे चाललोय. रश्मी मॅम, गो टू यू. खूप सुंदर मार्गदर्शन. धन्यवाद सर. ब्रॉन्ड बँड निलेश B+. खरंच सर, तुम्ही जे अफर्मेशन सांगितले, ब्रँड बॉन्ड. ब्रँड बॉन्ड निलेश B+ सर. खरंच सर, जे अफर्मेशन सांगितले ना सर, खरंच ते वर्क करतात. आता आपण नवदुर्गा समितीच्या उपाध्यक्ष आदरणीय सौ अश्विनी भोसले मॅडम यांना विनंती करूया की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. अश्विनी मॅम. हो हो. नमस्कार सर, मी अश्विनी भोसले. आणि सर, नेटस्कूल प्रज्ञा अकॅडमी आणि नवदुर्गा कमिटीतर्फे तुमचे खूप खूप आभार सर. तुम्ही मोरे सरांच्या विनंतीला मान देऊन आज आमच्या सर्व महिला वर्ग आपला बघताय तुम्ही सर. पूर्ण आमच्या ग्रुपमध्ये ह्या नेटस्कूल परिवारामध्ये 95% पेक्षा जास्ती महिला वर्ग आहे. आणि प्रत्येकीचं असंच आहे की आपलं स्वप्न आहे आपला बिझनेस सुरू करणं किंवा बिझनेसला एक ब्रँड करणं. पण तो कसा तिथपर्यंत न्यायचा ह्याच्या बेसिक गोष्टींपासून आमची सुरुवात होते सर. कारण संसार आणि घर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकून कुठेतरी आमचा बिझनेस स्वतःची डेव्हलपमेंट ही कुठेतरी बाजूला राहते. आणि तुमचं आजचं मार्गदर्शन हे आम्हाला खूप मोलाचं होतंय सर. कारण कसं आहे की स्वतःपासूनच स्वतःच्या बिझनेसची सुरुवात करणं हे आज आम्ही खरं तर नव्याने बघतोय असं वाटतंय. कारण दुसऱ्यांनी नावं जी आपल्या ब्रँडची ठेवली ती बघून आम्हाला वाटतं की हा तसंच काहीतरी नाव ठेवावं. पण स्वतःपासून सुरुवात करणं ही नव्याने आज आम्हाला मिळणारी गोष्ट आहे तुमच्याकडून. आणि माझी खरंच सर आमच्या पूर्ण नेटस्कूल परिवारातर्फे तुम्हाला विनंती आहे की तुमचं असंच मार्गदर्शन आम्हाला अजून तुमचे सेशन्स आम्हाला मिळावेत. आणि मोरे सरांचे मी आज खूप खूप आभार मानते. कारण दीपस्तंभ सारखी ही जी मालिका सुरू केली त्यामधून तुमच्यासारख्या मान्यवर व्यक्तींचं मार्गदर्शन आम्हाला मिळतं. आणि जे तुम्ही बोललात सर की स्वप्न बघणं म्हणजे फक्त स्वप्न बघून पूर्ण होत नाहीत, तर ती पूर्ण करण्यासाठी
आपल्याला स्वतःला स्वतःवर किती वर्क करायला लागतं ह्याची जाणीव आज नव्याने परत होते. आणि तुम्ही सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत सर. आणि थँक्यू सो मच सर. थँक्यू. एक छोटीशी सूचना आहे प्रभाकर सर, एक फीडबॅक कॉन्टेस्ट आपण जाहीर करूया. ज्यांचा फीडबॅक मला आवडेल त्याला आमच्याकडून आमचं जे पुस्तक आहे सिद्ध वा प्रसिद्ध वा ते भेट मिळेल. त्यासाठी जास्तीत जास्त चांगले फीडबॅक तुमच्या नावासहित, म्हणजे प्रत्येकाने आपलं शेवटी नाव द्यायचंय. खूप मोठे फीडबॅक देऊ नका, पण छोटा पण परिणामकारक फीडबॅक ज्याचा असेल त्याला आमच्यातर्फे एक पुस्तक भेट मिळेल, सिद्ध वा प्रसिद्ध वा. थँक्यू सर. तर आणि अजून एक गोष्ट खरंच सांगू का, की तुमचा म्हणजे 1 तासाचा हा प्रवास झाला, पण नक्कीच आमच्या सगळ्या टीचर्सच्या मनात तुम्हाला विचारण्यासारखे बरेच प्रश्न असणार आहेत. आणि त्याच्यासाठी तुमचे परत सेशन्स होतील तर आम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. नक्की. मी आणि थँक्यू सो मच सर. आजचा हा वेळ दिलात त्याबद्दल. हो सर. थँक्यू. मी मोरे सरांशी डिस्कस करतो की एक कायमस्वरूपी यंत्रणा आपण काही करू शकतो का, की जेणेकरून लहान मोठ्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं मिळतील. अर्थात एखादा व्हॉट्सअप ग्रुप वगैरे सुद्धा होऊ शकतो. तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू आणि सेशन आपण महिन्यातून एखादं सेशन साठी आय एम रेडी. आणि इतर कोणी तज्ज्ञ असतील त्या तज्ज्ञांना ही दीपस्तंभ मालिका म्हणूनच आपण कंटिन्यू करू. आणि वेगवेगळे मार्गदर्शक या इथे येतील आणि आपल्याला मार्गदर्शन करतील. थँक्यू. सर अजून एक गोष्ट थोडी दिलगिरी व्यक्त करते की मध्ये म्हणजे टीचर्स कडून अशा लाईन वगैरे ड्रॉ होणं झालं. कारण कसं आहे सर, आमच्या सगळ्या टीचर्स ह्या वेगवेगळ्या भागातून जॉईन झालेल्या आहेत. बऱ्याच नवीन आहेत किंवा ह्या ऑनलाईन माध्यमात त्यांना ह्या गोष्टी नव्याने आहेत. त्यामुळे कधी त्यांच्याकडून ती गोष्ट झाली हे पण त्यांना माहिती असणं ही माहितीही नसेल कदाचित. त्यामुळे असं झालं असेल. तर त्याबद्दल थोडी दिलगिरी व्यक्त करते. हरकत नाही, मलाही आवडलं, जरा वेगळं वाटलं काहीतरी. कारण सगळ्या टीचर्स ह्या खूप म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातून आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेरूनही आहेत. तर कसं होतं, आमच्या सगळे सेशन्स हे मोस्टली ऑनलाईन जास्ती होतात. हो. सर थँक्यू सो मच सर. थँक्यू. ठीक आहे. धन्यवाद अश्विनी मॅम. सदर वेबिनारमध्ये उपस्थित शिक्षकांपैकी ज्यांना आपले विचार व्यक्त करायचे असतील त्यांनी कृपया आपले मत मांडावे. तसेच मी सर्वांना विनम्र विनंती करते की प्रत्येकाने आपली प्रतिक्रिया नवदुर्गा मिशन 100+ 2026 या व्हॉट्सअप ग्रुपवर नोंदवावी. पुढील उपक्रमांची घोषणा आणि नवदुर्गेच्या कार्यक्रमांबद्दल आवाहन करण्यासाठी मी आदरणीय सौ दीपाली पाटील मॅडम यांना आमंत्रित करते. दीपाली मॅम. हॅलो, नमस्कार. आवाज येतोय मॅम? हो. हॅलो. नमस्कार, मी दीपाली पाटील, नेट स्कूल प्रज्ञा अकॅडमी आणि नवदुर्गा समितीतर्फे मिशन 100 या ग्रुपमध्ये सर्व नवदुर्गांना तसे सामील होण्यासाठी आवाहन करत आहे. तसेच पुढच्या काउन्सिलिंगसाठी आपल्या माननीय श्रीमती सुजाता नितीन डोंगरे या आपल्याला विद्यार्थी व पालक समुपदेशन यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तसेच त्या मेंदू व विज्ञान आधारित समुपदेशक आहेत आणि महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक ब्रेनचे फाउंडेशन मिड काउन्सिलर पण आहेत. आजच्या सेशन मध्ये माननीय निलेश सर यांचे मार्गदर्शन अतिशय बहुमोलाचे होते आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाची आम्हाला ओळख झाली. तसेच पुढील पुष्प याच्या निमंत्रित माननीय सुजाता नितीन डोंगरे या आपल्या काउन्सिलर विद्यार्थी आणि टीचर काउन्सिलर म्हणून त्या आपल्याला लाभणार आहेत. त्यासाठी धन्यवाद. त्यासाठी मी इतर नवदुर्गांना यामध्ये सामील होण्याचे आवाहन करत आहे. धन्यवाद दीपाली मॅम. या कार्यक्रमाचा औपचारिक समारोप करण्यासाठी आदरणीय सौ सुषमा मॅडम यांना मी विनंती करेन. सुषमा मॅम. धन्यवाद रश्मी मॅडम. नमस्कार, मी सुषमा भामले, नेट स्कूल फ्रँचायझी पार्टनर आणि
नेट स्कूल नवदुर्गा कमिटी सदस्य मी जिल्हा पुणे येथून उपस्थित आहे. आजच्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून आपल्या स्पष्ट विचारांनी, प्रेरणादायी अनुभवांनी आणि सकारात्मक दृष्टिकोनांनी सर्व उपस्थितांना नवी दिशा दिल्याबद्दल मी माननीय नेले सरांचे मनपूर्वक आभार मानते. आजचा हा प्रेरणादायी कार्यक्रम नवदुर्गा समिती आणि नेट स्कूल यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुंदररित्या पार पडला. आपल्या प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन, सर्व मान्यवरांचे विचार आणि उपस्थित प्रत्येकाचा सहभाग यामुळे आजचा उपक्रम संस्मरणीय ठरला आहे आणि प्रेरणादायी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. आपल्या सर्वांच्या उपस्थितीबद्दल आणि सहकार्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते. तसेच माझी सर्वांना नम्र विनंती आहे, आमच्या नेट स्कूल च्या ज्या टीचर्स आहेत त्यांना मी अगदी कळकळीची विनंती करते की अजूनही कोणी आमचा नवदुर्गा मिशन 100+ ऍडमिशन 2026 हा ग्रुप जॉईन केला नसेल तर नक्की जॉईन करा आणि प्रत्येक कार्यक्रम व ऍक्टिव्हिटीज यांचा लाभ घ्या. आपण सर्वांनी असेच पुढेही समाजासाठी एकत्र येत राहूया, एकत्र काम करू आणि एकत्र कमवू. पुन्हा भेटूया नव्या उपक्रमासह. याच शुभेच्छासह मी आजच्या कार्यक्रमाचा औपचारिकरित्या समारोप जाहीर करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद सुषमा मॅम. थँक्यू सर. आजचा हा सुंदर आणि प्रेरणादायी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. आपणा सर्वांच्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार. पुन्हा भेटूया नव उपक्रमांसह. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट.